डन. प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आवाज आहे ना सर? आहे ना. आणि सर्वांना जसं की आपण आवाहन केलेलं की सर्वांनी जयंती घरातूनच साजरी करायची. तर तुम्हा सर्वांसाठी आम्ही आमच्या टेरेसवरून इकडून लाईव्ह देतो आहे. मनोज, मी आणि समता सैनिक दलाचे काही कार्यकर्ते जे सगळे आज काम करून आत्ताच ज्यांना कामं वाटून दिलेली आहे, सगळं धान्य वाटप आणि बाकी सगळी कामं चालू आहे, सॅनिटायझर वगैरेचं वाटप चाललेलं आहे, ते सगळं करून आत्ताच मुलं जमली आहेत. आणि त्यानंतर असं ठरलं की आज बाकी तर काही करू शकत नाही आहे आपण जमून, तर लाईव्ह येऊन आपण सर्वांशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न करतो आहे. आणि आपण सर्वांसाठी जसं नेहमी जयंती जल्लोषामध्ये आपली साजरी होत असते, त्याचप्रमाणे आपण घरून यावेळेस पहिल्यांदाच ऑनलाईन जयंती बाबासाहेबांची साजरी केली जाते. जगात पहिली जयंती असेल जी ऑनलाईन साजरी होईल, तर हाही मान बाबासाहेबांना मिळालेला आहे. तर बाकी जे काही नियोजन आहे कार्यक्रमाचं, मला दुपारी फोन आला मनोजचा की आज संध्याकाळी आपण लाईव्ह करूयात. आणि काही ठरलेलं नव्हतं, एकदम अनप्लॅन्ड आहे सगळं. त्यानंतरच हे सगळं जे नियोजन बघतोय मी इकडं आल्यावर, तर मुलांनी फार सुंदर केलेलं आहे. लाईट्स वगैरे म्हणजे एकदम मला लाईव्ह शोचं फील यायला लागलं एकदम. तर भलेही तुमच्यापर्यंत लाईव्ह शोच्या माध्यमातून यावेळेस जरी पोचता आलं नसलं, तरी आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या जवळपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा छोटासा प्रयत्न आहे आपणा सर्वांपर्यंत प्रबोधनात्मक गीते पोचवण्याचा. घरी बसल्या आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. आणि आज, उद्या आणि महिनाभर जोपर्यंत लॉकडाऊन आहे किंवा जोपर्यंत एक्सटेंड होतो आहे लॉकडाऊन, तोपर्यंत आपण सर्वांच्या काळजीसाठी सर्वांनी घरी राहायचं आहे. तर बाकी सर्व पुढची जी काही रूपरेषा असेल कार्यक्रमाची, मनोज आपल्याला सांगेल. तो निवेदक आणि ढोलक वादक झालेले आज. आपल्या घरचे का सगळे कलाकार आहेत. आणि तो म्हणजे आपल्या घरातलाच कार्यक्रम समजून सर्वांनी शेवटपर्यंत पाहत राहा. आणि सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांपर्यंत कार्यक्रम पोहोचला पाहिजे. सगळ्यांनी घरी बसून बघायचं आहे, कुणीही बाहेर येऊ नका. परत एकदा सर्वांना विनंती करतो. ऐकायची असतील नक्की फरमाईशी करत राहा. सर्व गाणे आज सगळे गाणे वाजणार बाबांची जयंती. तर पुढचं सगळं आपल्याला मनोजकडून कळायला जातं, तो सांगेल पुढे. सगळ्यांना सप्रेम जय भीम. उद्या महामानव विश्वरत्न बोधिसत्व क्रांतीसूर्य तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती आहे. मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्वजणच अख्खं जग या जयंतीची वाट बघत असतं. त्या महापुरुषांच्या विचारावर चालवायचा प्रयत्न आपण सगळेजण करतो आहे. महापुरुषांची जयंती आम्ही घरीच साजरी करणार आणि या कोरोना व्हायरसला सारे भारतीय मिळून हरवणार. बाबासाहेबांची शिकवण आहे, प्रथम राष्ट्र हे देश प्रथम. तर मित्रांनो, उद्या बाबासाहेबांचं नाव घेऊन, आज रात्री किंवा उद्या बाबासाहेबांचं नाव घेऊन कोणी रोडवर येऊ नका आणि त्यांनी दिलेल्या संविधानाची, कायद्याची पायमल्ली करू नका. ही जयंती विचाराची आहे, ही जयंती विज्ञानवादी आहे, ही जयंती अनुयायांची आहे, भक्तांची जयंती बिलकुल नाही आहे. तर भक्तांना माझी विनंती आहे की प्लीज कोणीही बाबासाहेबांच्या विचारांना पायदोळी तोडवायचा प्रयत्न करू नका. ही जयंती घराघरात साजरी करा. ही जयंती विचाराची आहे. परत एकदा सांगतो, ही जयंती विचाराची आहे, ही जयंती अनुयायांची आहे. आणि ही जयंती सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचरणाची आहे. जो कोणी या विचाराचं आचरण करेल तोच खरा बाबासाहेबांचा अनुयायी असेल. ही जयंती घरात साजरी करूयात आणि आपण सारेजण मिळून या कोरोना व्हायरसला पळवून राहूयात. जसं तुम्ही बघत असाल, महाराष्ट्र शासनाने आपल्याला सांगितलेल्या सूचनेनुसार जोपर्यंत या कोरोनाची साखळी तुटत नाही तोपर्यंत हा कोरोना इथून काही जाणार नाही. तर तुम्हा आम्हा सर्वांना भारताला सुरक्षित ठेवायचं असेल, ती महापुरुषाची जयंती आपण घरात साजरी करूयात आणि आपण ही जयंती सेलिब्रेट करूयात. महापुरुषाची जयंती माझ्या घरी, त्याचप्रमाणे आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे समता सैनिक दलाच्या वतीने, की समता सैनिक दलाचे शाहीर स्वप्नील पवार आज तुमच्यापुढे 2 गीतं सादर करतील. सर्वांनी शेवटपर्यंत प्रतिसाद द्यावा. काही मागणी फरमाईश असेल तर कमेंटमध्ये आम्हाला सुचवा, कसं काय असेल तर जरूर पूर्ण करायचा प्रयत्न करूयात. 12 वाजेपर्यंत आपण हा लाईव्ह कार्यक्रम चालू ठेवूयात. ओके, एक पहिलं वंदनगीत स्टार्ट होईल. तर मित्रांनो, परत एकदा तुम्हाला विनंती आहे की कोणीही घराबाहेर पडू नका, कोणीही घराबाहेर पडू नका, ही विनंती आहे सर्वांना. बस एवढाच विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय भीम. तर जसं मनोजने सांगितलं, ज्या काही फरमाईशी असतील आपल्या नक्की कळवत राहा. सगळी गाणी घेण्याचा प्रयत्न करू आपण आणि असाच जल्लोष घरातून साजरा करत राहूया. तर
या छोट्याशा कार्यक्रमाची सुरुवात वंदन गीताने करूयात. तर आपण नेहमी वंदन गीतं ऐकतो. फक्त आता समजा वंदन गीत कुठे चालू असेल, मी नेहमी जेव्हा ऐकतो फक्त बाबासाहेबांविषयी असतं किंवा फक्त तथागतांविषयी असतं, फक्त शिवाजी महाराजांविषयी असेल, फक्त अण्णाभाऊ साठेंविषयी असेल. पण माझ्या डोक्यात नेहमी एक गीत राहायचं की असं एखादं वंदन गीत असावं ज्यामध्ये सर्व महापुरुषांचा उल्लेख होईल. बहुजनांच्या सर्व महापुरुषांचा उल्लेख ज्या वंदन गीतामध्ये असेल, सर्वांना वंदन केलं जावं असं एक वंदन गीत असावं. आणि मी स्वतः लिहिण्याचा प्रयत्न केला आणि पहिलं माझ्या आयुष्यातलं गाणं मी लिहिलं ते हे वंदन गीत आपणासमोर सादर करतोय. लक्ष असावं. तर हे छोटंवालं व्हर्जन आहे. जवळपास 11 ते 12 अंतरे लिहिलेत ज्याच्यामध्ये सर्व महापुरुष येतात. पण हे एक छोटं व्हर्जन ज्यामध्ये काळानुरूप तथागत, त्यानंतर छत्रपती शिवराय आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या तीनही राजांना घडवणाऱ्या महामाता यांना वंदन आहे. तर शब्दाकडे लक्ष असावं. या वंदन गीताने सुरुवात करत आहे. पहिलाच सूर लावताना महामानवांचे करतो स्मरण. आम्हाला माणूस बनवणाऱ्यांना मनापासून करतो नमन. त्यांच्याच विचारांवर चालू आपले हे जीवन आणि त्या साऱ्या युग प्रवर्तकांना हे माझे शब्दरूपी वंदन. शिवरायांनी शिकवला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. आणि माझ्या भीमरायाने रुजवला प्रेम बंधू भाव आहे. माझ्या भीमरायाने रुजवला प्रेम बंधू भाव आहे. आणि म्हणून रुजवली समता, विधली ममता तोडा. रुजवली समता, विधली ममता, रुजवली समता, विधली ममता. दिवस सुखाचे बहुजना, दिवस सुखाचे बहुजना. वंदना तथागताना वंदना, वंदना शिवरायाना वंदना, वंदना भीमरायाना वंदना, वंदना महामाताना वंदना. पहिल्या अंतरामध्ये तथागतांविषयी म्हटलंय. शांतीचा मार्ग, शांतीचा मार्ग ते देऊन गेले. शांतीचा मार्ग ते देऊन गेले. करुणेचा सागर तथागत झाले. करुणेचा सागर तथागत झाले. विज्ञानवाद रुजवला आज, विज्ञानवाद रुजवला आज. तोडून रूढी बंधना, तोडून
शिवाजी महाराजांविषयी म्हटलंय, बहुजन प्रतिपालक तो रयतेचा राजा, बहुजन प्रतिपालक तो रयतेचा राजा, समतेचे तोरण चढविले स्वराजा, समतेचे तोरण चढविले स्वराजा, समतेचे तोरण चढविले स्वराजा, न्याय निष्पक्ष प्रजाहित दक्ष, न्याय निष्पक्ष प्रजाहित दक्ष, वंदन तुझ्या वर्तना, वंदन तुझ्या वर्तना, वंदना तथागताना वंदना, वंदना शिवरायाना वंदना, वंदना भीमरायाना वंदना, वंदना महामाताना वंदना, आ, आणि तिसऱ्या अंतरामध्ये विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याविषयी म्हटलंय की प्रज्ञेचा सूर्य, प्रज्ञेचा सूर्य प्रखर महाज्ञानी, प्रज्ञेचा सूर्य प्रखर महाज्ञानी, गुलामीच्या बेड्या तोडील त्यांनी, गुलामीच्या बेड्या तोडील त्यांनी, गुलामीच्या बेड्या तोडील त्यांनी, घटनाकार विद्याधर, घटनाकार विद्याधर, हे रामजी नंदना, हे रामजी नंदना, वंदना तथागताना वंदना, वंदना शिवरायाना वंदना, वंदना भीमरायाना वंदना, वंदना महामाताना वंदना, आणि शेवटी तथागत छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही बहुजनांचे राजे आहेत, आणि या तीन राजांना घडवणाऱ्या महामाता त्यांच्याविषयी शेवटी म्हणावंसं वाटतं मला की असे तीन राजे, असे तीन राजे वंदिते ही प्रजा, असे तीन राजे वंदिते ही प्रजा, अन त्यानं घडवणाऱ्या महामाया रमाजीचा, त्यानं घडवणाऱ्या महामाया रमाजीचा, लेखणीचा साज आणि आवाज, लेखणीचा साज आणि आवाज, स्वप्नील देई बहुजना, स्वप्नील देई बहुजना, वंदना तथागताना वंदना, वंदना शिवरायाना वंदना, वंदना भीमरायाना वंदना, वंदना महामाताना वंदना. धन्यवाद. जय भीम. मित्रांनो, आवाज वगैरे येतोय की नाही, हा आवाजाची सर्वांना क्लिअरिटी येतो काय असेल तर आम्हाला प्लीज कमेंटमध्ये कळवा, म्हणजे त्यानुसार बदल करता येईल. प्लस तुम्हाला चित्र दिसत असतील व्यवस्थित, काय बदल करायचा असेल तर प्लीज सांगावं थोडंफार. तोपर्यंत दुसऱ्या गाण्याची तयारी करतात शाहीर. कोण कोण आले लाईव्ह बघूया जरा. तोपर्यंत मी बोलतो तुझी, तू कर. चालेल चालेल. कमेंट्स बघ म्हणजे आपल्याला रिप्लाय करता येईल. टोपी घाला, टोपी घाला. आवाजाबद्दल काय कोणाला क्वेरी असेल, आवाज नीट येत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. सुतारचा आवाज कमी करा म्हणतो. कशाचा? कानपुराचा. आणि ते ऐकायला नाही आलं तर सूर नाही भेटलं मग परत सगळं खाल्लं. पंकज ओवाळ, चांदण्याची छाया कापराची काया, नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करायचा प्रयत्न केला आवाज जाईल. ओके होतो. त्यापूर्वी नवीन 2-3 गीतं आहेत स्वप्नील पवारची, त्याने स्वतः लिहिली आहेत ती गीतं.
आणि ते ऐकायचा आपण प्रयत्न करत. खूप छान गीतं आहेत ती. आपण ऐकूयात, नवीन नवीन गीतं ऐकूयात. परत आपली बाकी सगळी गाणी चांगली आहेत बाबासाहेबांची. ऐकूयात आपण एक एक गीतं. चांदण्याची छाया. घ्यायचं म्हणलं का पंकज भाई चांदण्याची शेअर केलं ना काका? येतो का बरोबर आवाज? आहे का व्यवस्थित? त्याला सुरत आहे का? चालेल. फरमाईश आली आहे पहिली चांदण्याची छाया. तर मला वाटतं स्वप्नील पवारांनी त्यांचं स्वतःचं गीत ऐकावं. चांदण्याची छाया पण घेऊयाच नंतर. चालेल ना. मग तत्पूर्वी चांदण्याची छाया नक्की आहे. तर त्यापूर्वी माझं स्वतःचं एक गाणं जे अजून रिलीज केलेलं नाही आहे, मी लवकरच आपल्याला ऐकायला मिळेल. ते संविधानात जिवंत घटनेचं शिल्पकार हे गीत आपण सर्वांसाठी सादर करतो. ॲक्च्युली 6 डिसेंबरच्या दिवशी हे गाणं मी लिहिलेलं आहे आणि मला तेव्हाच रिलीज करायची इच्छा होती, पण होऊ शकलं नाही. ते तर गाणं रेडी आहे, पण मला वाटतं एक तर संविधान दिनाला किंवा मग संविधान दिनापर्यंत मला वाटतं मी रिलीज करेल. 26 नोव्हेंबरला जेव्हा असतं ते त्यापूर्वी गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल माझ्या चॅनलला. स्वप्नील पवार बॉर्न आर्टिस्ट हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि आत्ता जे पण बघताय त्यांनी सर्वांनी हे पण सुद्धा व्हिडिओ इकडे मला वाटतं समता सैनिक दलाचं पेज लाईव्ह आहे, माझ्या पेजला जे लाईव्ह आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करत राहा, म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचत राहील. जास्तीत जास्त जणांपर्यंत आपल्याला जाता येईल आणि सर्वांना ही प्रबोधनात्मक गीते ऐकायला मिळतील. तर सर्वांनी शेअर करत राहा नक्की. खाली तिथे कोपऱ्यामध्ये शेअरचं बटन आहे, इकडे खाली जे दिसतंय आपल्याला, सर्वांनी शेअर करा नक्की. आणि हा मनोज पहिल्यांदा साथ देतोय ढोलकवर, तो काय प्रोफेशनल ढोलक प्लेअर नाही आहे ख्यातनाम. तर हे सगळं आम्ही जुगाडमध्ये केलेला हा विषय आणि ते सगळं जमून आणले कसं तरी. तर तो साथ देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही नेहमी समता सैनिक दलाची पथनाट्य वगैरे बसवतो तेव्हा साथ करण्याचं का आम्ही म्हणजे तेव्हा ते सरकारी चालून देतो थोडंफार, की जेव्हा रस्त्यावर आपल्याला पथनाट्य करायचे ते बस एक सपोर्टसाठी. पण आता जे तुम्ही बघताय एकदम प्रोफेशनल तो नाही वाजवणारा, तरी पण खूप चांगली साथ करतोय. मागाशी थोडंसं आम्ही प्रॅक्टिस करून पाहिली मी त्याच्यासोबत जेव्हा आलेलो, फार सुंदर वाजवतोय तो. तर जे काय तोडकं मोडकं चालू आहे सेवा आपली, तर ती गोड मानून घ्या आणि काही चुका झाल्यास नक्कीच आपण समजून घ्याल की सरकारी काम चालू आहे सध्या. आणि जसं की मी सांगितलं, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार हे गीत आपल्याला जास्त बोलबोल चिन्ह देतं. पुढचं गाणं घेतो, जास्त बडबड होते मला वाटतं. निसर्ग नियमाप्रमाणे मराठी निसर्ग नियमाप्रमाणे साऱ्यांना आहे, हे मरण चुकले ना कुणाला, मग तो गरीब की श्रीमंत आहे. पण पाहतोय आता कोरोना या व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरलाय आणि असा आजार आहे की जो बघत नाही की गरीब आहे श्रीमंत आहे. त्यामुळं खूप आधी लिहिलेलं मी आणि मला आत्ता स्वतःला आत्ता गाताना ते लक्षात आलं की खरंच वास्तविक जीवन जे आहे ते लिहिलं गेलं माझ्याकडून की निसर्ग नियमाप्रमाणे साऱ्यांना अंत आहे, हे मरण चुकले ना कुणाला, मग तो गरीब की श्रीमंत आहे. निसर्ग नियमाप्रमाणे साऱ्यांना अंत आहे, हे मरण चुकले ना कुणाला, मग तो गरीब की श्रीमंत आहे. काया जरी नश्वर असली तरी भीम माझा विचारात जिवंत आहे. बाबासाहेब विचारांमध्ये जिवंत आहेत, पुतळ्यांमध्ये नाही, ते कुठल्या शिल्पामध्ये नाही. तर बाबासाहेब हे नेहमी आपल्या विचारांमध्ये त्यांच्या पुस्तकांमध्ये जिवंत राहतील आणि आपल्याला ते जिवंत ठेवायचे. त्यामुळे जास्तीत जास्त वाचन करायचे आणि म्हणून म्हणावंसं वाटतं काय म्हणून एक मेसेज द्यावासा वाटतोय. मित्रांनो,
जसं शाहीर स्वप्नील पवार म्हणले की बाबासाहेब विचारात जिवंत आहेत, पुस्तकात जिवंत आहेत, म्हणून उद्या किंवा आज रात्री कोणी बाहेर पुतळ्याला हार घालण्यासाठी किंवा घरातल्या फोटोला हार घालण्यासाठी बाहेर पडू नका. उद्या आपल्या मुलाबाळांसहित घरात पुस्तकं वाचा, रांगोळी काढा, चित्र काढा, जे काय घरात सेलिब्रेशन करता येईल ते करा, पण प्लीज बाहेर निघू नका कोणी. साऱ्यांवरी अपार ओ साऱ्यांवरी अपार बाबांचे उपकार, साऱ्यांवरच फार बाबांचे उपकार. संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. देहाने जरी आज हयात ते नाही, देहाने जरी आज हयात ते नाही, कार्यतयांचं हे जग सार पाही, कार्यतयांचं हे जग सार पाही. कार्य कराय जरी हात त्यांचे नाही, कार्य कराय जरी हात त्यांचे नाही. देशाचा कारभार संविधान पाहिजे, देशाचा कारभार संविधान पाहिजे. एकमेव घटनाकार एकमेव घटनाकार ज्यानं केला या उद्धार, एकमेव घटनाकार ज्यानं केला या उद्धार. संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. संविधानाचं तुम्हा महत्व कळावं, संविधानाचं तुम्हा महत्व कळावं. पाऊल तुमचं चळवळीकडं वळावं, पाऊल तुमचं चळवळीकडं वळावं. भीमविचारांचं तुम्हा सामर्थ्य मिळावं, भीमविचारांचं तुम्हा सामर्थ्य मिळावं. ऐक्यानं तुमच्या राजकारण ढवळावं, ऐक्यानं तुमच्या राजकारण ढवळावं. करूया साकार करूया साकार हा प्रगतीचा विचार, करूया साकार तो प्रगतीचा विचार. संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. कोरलय काळ जात बाबा तुमचं नाव, कोरलय काळ जात बा भीमाचं नाव. तुमच्याच विचारांचा साऱ्यांवर प्रभाव, तुमच्याच विचारांचा साऱ्यांवर प्रभाव. तुमच्याच मार्गाने जगती रंग राव, तुमच्याच मार्गाने जगती रंग राव. कोणाला ना कसला राहिला अभाव, कोणाला ना कसला राहिला अभाव. चंदनाच्या चालीवर चंदनाच्या चालीवर स्वप्नीलचा हसूर, चंदनाच्या चालीवर स्वप्नीलचा हसूर. संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. जय भीम. गाणं कसं वाटलं? काय कमी जास्त असेल तर प्लीज कळवा कमेंटमध्ये, मध्ये आम्हाला पण कळेल काय कसं आहे, कारण ऑडियन्स नाही आमच्या पुढे जास्त प्रतिसाद द्यायला, आम्हाला थोडंसं मोटिवेट करायला. तर प्लीज कमेंटमध्ये कळवा कसं होतं, काय होतं ते. कमेंट वगैरे तू बोल ना, तू मी बघतो मला. त्याचबरोबर मित्रांनो, ही ऑनलाईन जयंतीचा मानसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटतोय. जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन जयंती कधी साजरी होत असेल तर ती उद्या होणार आहे.
कमीत उद्याच नाही म्हणता येणार की गेल्या आठवडाभर तुम्ही बघत असाल की खूप साऱ्या संघटना पक्षांनी गेल्या आठवड्याभरापासनं फेसबुक लाईव्हवरती विविध माध्यमातून फेसबुक लाईव्ह असेल, फेसबुक व्हॉट्सॲप असेल, फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटर इंस्टाग्राम याच्या सर्वांवरनं फोटोच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून कोण गाणी म्हणतं आहे, कोण बाबासाहेबांच्या विविध पैलूंवरती भाषण करतं आहे, कोण खूप साऱ्या विविध विषयांवरती हात घेऊन बोलतं आहे, अवेअर करतं आहे. कोरोनाबद्दल सगळे जागृत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो की सामाजिक भान आहे तुम्हा सर्वांना, आम्हा सर्वांना. त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघित असेल. काल बीडमधला तो 3रीतला मुलगा, त्याने एका मुलीला वाचून जे 10,000 रुपये जमवले होते ते जाऊन त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या हातात दिले. संविधान त्याचं नाव आहे. आताच आपल्या स्वप्नील शाहीर पवारांनी गाणं म्हटलं आहे की संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. तसाच तो संविधानाचा आज मला खरंच दिसला. ते संविधान धनंजय मुंडेसुद्धा बोलले की तुझं नाव संविधानच नाव होतं त्या संविधान नाव आहे त्या मुलाचं. तर हाच सामाजिक भान आपल्या प्रत्येक मुलांमध्ये असावा आणि प्रत्येक भारतीयांमध्ये असावा. मी कुठल्या जातीचा याचा उल्लेख करणार नाही. वी आर फर्स्टली इंडियन अँड लास्टली इंडियन. तर मित्रांनो, बाबासाहेबांचा हा वैश्विक विचार जो आहे, मोठा विचार, आपण सगळ्यांनी घेऊन पुढे जाऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती युवकांना आहे की मित्रांनो, हा विचार पुढे घेऊन जाण्यात सगळ्यात मोठा हातभार आपलाच असणार आहे. प्रत्येकाने पुढे यावं. बाबासाहेबांच्या जयंतीला फक्त DJ लावून गाणी म्हणून नाचून काहीच होणार नाही. पुढच्या वर्षीसुद्धा जयंती जर ह्याच प्रकारे झाली आणि तो पैसा आपल्या समाजाच्या उन्नतीकरता, आपल्या मुलांच्या प्रगतीकरता, आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता, आपल्या समाजाच्या प्रगतीकरता किंवा भारताच्या उन्नतीकरता जर लावला तर खूप मोठा बदल होऊ शकतो. त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही याच वर्षी बघाल की मुलांचे 2-2 लाख रुपये DJचे वाचलेत. तर ते 2 लाख रुपयेमध्ये जर समजा 10 पोरं असतील त्या मंडळाचे, तर ते 10 पोरांचं काय चांगलं होणार नाही मला सांगा बरं. एका गल्लीतल्या 10 मुलांची शिक्षण करू शकतो आपण चांगल्यापैकी. त्यांना वही पुस्तक घेऊन देऊ शकतो, त्यांना दप्तर घेऊ शकतो, काही करू शकतो आपण त्या 2 लाखामध्ये. 2 लाख फक्त आपल्या DJची कॉस्ट असते, आपल्या कपड्याची कॉस्ट वेगळी आहे, त्याचबरोबर आपल्या डेकोरेशनची कॉस्ट वेगळी आहे. हरकत नाही आहे. बाबासाहेबांना गणपतीचं स्वरूप देऊ नका मिरवणुका काढून, काही हरकत नाही. या महामानवाचा विचार फक्त जर डोक्यात घेतला आपण ते जग जिंकू. आणि जग जिंकायला, महासत्ताक बनायला फक्त हाच विचार कामी येईल, हे लक्षात ठेवा तुम्ही आज 129व्या जयंतीनिमित्त. पुढचं गाणं सादर करतील स्वप्नील पवार. तर इथे बरेचशा कमेंट्स आलेल्या आहेत आपल्या सर्व मित्रांच्या. बुद्धभूषण अहिरे दादा म्हणतात भिडेवाडा बोलला आणि हे गाणं असेल तर लिंक पाठवा असं म्हटलं आहे. गाणं रिलीज व्हायचं आहे नक्की. गाणं तुम्हाला स्वप्नील पवार बॉर्न आर्टिस्ट हे चॅनल आहे माझं, सबस्क्राईब करून ठेवा. गाणं रिलीज झालं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर त्यांची एक फरमाईश आहे भिडेवाडा बोलला, तर तेही घेऊयात आपण. त्याआधी कोणाची तरी चांदण्याची छाया पण होती. तर तुम्ही सांगा कुठलं घ्यायचं, काय घेतील. मला वाटतं कुठलं घ्यायचं. राडा. या ठिकाणी माझे जे मित्र आहेत सगळे, त्यांची सगळ्यांची इच्छा आहे राडा राडा ऐकायचं त्यांना. तर शेवटपर्यंत थांबायला लागणार आहे तुम्हाला. राडा राडा नक्की होणार, शेवटी सगळी गाणी होणार आहे ती. तर त्यापूर्वी फार सुंदर गाण्यांची फरमाईश आहे, जसं की चांदण्याची छाया भिडेवाडा बोललो आहे, मला सादर करायचंच आहे. दादांनी फरमाईश केली. राडा राडा. हां तर आता चांदण्याची छाया घ्यायचं की भिडेवाडा घ्यायचं. तसंही ऑनलाईन फरमाईश खूप मोठी आहे. चांदण्याची छाया, चांदण्याची छाया घेऊयात आपण. राडा राडा पण परत पहिले चांदण्याची छाया चांदण्याची घेऊया. छाया. वामन दादांचं थोडी स्लो गाणं गाणी आहे. आहेत, थोडंसं छान गाणं कारण आहे. एकदा फास्ट झालं की मग नंतर मजा येत नाही बरं स्लो गाणी ऐकायला. तर थोडं आपण असं जाऊयात, स्लो 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 आणि फास्ट. हे बरोबर आहे. तुझ्या शिवून हां काय महाराष्ट्रातील ख्यातनाम लवकरच आपल्याला ऐकायला मिळतील सगळीकडे, म्हणून चिकरवड आहे. छोटा मोठा प्रयत्न चालू आहे. चांगलं वाजवतो तो खरंच. कसं आहे, बाबासाहेब पहिलं व्यक्तिमत्व होतं. नक्कीच. त्या बापाच्या पायावरती एक छोटासा मुंगी एवढा पाऊल टाकायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मला म्हणजे एक वाचली होती गोष्ट की एका गल्लीत भजन चालू होतं आणि तिथं तबलावाला आला नव्हता, तर बाबासाहेब तिथं तबला वाजवायला गेले होते. तर आम्ही गेल्या जयंतीलाच हा प्रयोग करणार होतो, व्हायलन, तबला, चित्र, शिल्प, पण काही कारणास्तव राहून गेलं, क्षमस्व. पुढच्या जयंतीला खूप जल्लोषात मोठ्या प्रमाणात विचारांची जयंती आपण साजरी करूया. सादर करत आहेत चांदण्याची छाया, स्वप्नील पवार. राडा राडायली गँग चाललेली आहे. राडा त्यांना राडाच ऐकायचं नाही. त्यांच्या इथंच कार्यक्रम होता माहिती ना वेळेस. हां, ऐक ना, पासवाला जायच्या बरोबर कोणतरी एक बरं का. पासवाला कोणीतरी एक जण जावं त्यांच्याबरोबर, नाहीतर मग
फटके पडण्याची शक्यता. अरे मी नाही ढकल हाकल त्याला. चला काळी चहा. सनी भाऊ थोडंसं फ्रीजमधलं पाणी दिलं तर बरं होईल. एक बदल्या ना. मला पण मग जरा बरं वाटलं. माझ तू नसता तर आमची दशा असती. माझ तू नसता तर आमची दशा असती. आमच्या कला गुणांची क्या बात आहे. चर्चा कुठं नसती. भीमाज तू नसता आणि म्हणून वामन दादा कर्डक म्हणतात की चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचितला चारा देत होता सारा, चोचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा. आजचे दिन ऐकले म्हणतात लोक. काय म्हणतात? आजचे दिन आहे. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा आता, लोपली निराशा, लोपली निराशा आता, लोपली निराशा. 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी, 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. झाले नवे नेते मलाईच धनी, झाले नवे नेते मलाईच धनी, वामनच्या मनीती, ओ वामनच्या मनीती, जुन्या आठवणी, वामनच्या मनीती, जुन्या आठवणी. की खेडोपाड्यात भीमवाड्यात पायपीट करीत धडपडत होता, खेडोपाड्यात भीमवाड्यात पायपीट करीत धडपडत होता, एकीचं बळ खडं फोडत असंच काहीतरी वामन बडबडत होता. खळखळणाऱ्या जलधारेसम कॅन्सल नको करू. वामन पुढे पुढे जात होता. नेट बंद कर आणि चालू कर. खळखळणाऱ्या जलधारेसम वामन पुढे पुढे जात होता आणि गोदावरीच्या किनाऱ्यावरती जय भीमची गाथा गात होता आणि काय सांगत होता? झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मनीती जुन्या आठवणी, वामनच्या मनीती जुन्या आठवणी. झुंज दिली खरी 14
कोणालाही जमली नाही. अशी क्रांती करून धावली, जातीवाद्याला देऊन टक्कर, चवदार ओंझळ भरून धावली. निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली. आणि म्हणून झुंज दिली खरी, झुंज दिली खरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी चौदार तळ्यावरी. दगड गोटे खाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. ते चांदण्याची छाया, कापराची काया, कोणत्या चांदण्याची छाया, कापराची काया. माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. शिकले सवरले समाजा विसरले माय, शिकले सवरले समाजा विसरले माय. HD कर, HD कर आणि हे कर. ते खालचं सिलेक्ट कर व्हाईट वालं आणि ब्ल्यू कर. ब्ल्यूला क्लिक कर, ब्ल्यूला. ब्ल्यूच्या वरचं सिलेक्ट कर पहिलं आणि खालचं हा. आणि ठीक आहे शेअर कर, सेव ब्ल्यू वालं शेअर परत करलाय शेअर कर. हां आणि परत करलाय. हा शिकले सवरले समाजा विसरले माय, डायरेक्ट कर. शिकले सवरले समाजा विसरले माय, जाळा यांची अक्कल एका काळी मधी, हो जाळा यांची अक्कल एका काळी मधी. जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी, जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी. वाटलं भीमाला लोक शिकतील सवरतील, वाटलं भीमाला लोक शिकतील सवरतील. स्वतः सवे समाजाचा विकासही करतील माय, स्वतः सवे समाजाचा विकासही करतील माय. बायको लेकरा हात गुंतून गेले माय, बायको लेकरात गुंतून गेले. समाज हा गेला मळती भाडी मधी, हो समाज हा गेला मळती भाडी मधी. जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी, जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया. माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. हॅलो. धन्यवाद. जय भीम. काय झालं लाईव्ह? हां लाईव्ह काय 2 मिनिटात फोन करतो जरा. सगळ्यांचेच कॉल यायला लागले, काय करा. हॅलो, हा चालू होता. बरं कोणते? दुसरं गाणं घेत आहेत स्वप्नील पवार. थोडंसं विश्रांती घेऊयात, लागोपाठ गाणी होत आहेत. बोल काहीतरी प्रबोधन विषय बोल. ना बसा. त्याचबरोबर आता त्यांनी घातलं गाणं गायलं स्वप्नील पवारांनी, गुंग झाले साडी माडी गाडीमध्ये ग, है ना. जे साडी माडी गाडीमध्ये गुंग झालेत, ज्यांना आज समाजाचा विसर पडतोय. मित्रांनो, आज आपली परिस्थिती बघत असाल काय होती. आज शिक्षणाने खूप सारी मोठी लोकं झाली आहेत, पण ती विसरत आहेत. प्रत्येकाचं एक कर्तव्य असतं की मी मोठा झाल्यानंतर माझ्या खालचा जो आहे त्याला पण मी माझ्या बरोबर घेऊन यावं, समतोल घेऊन यावं, एक समतेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. पण ते समतेचं वातावरण आपल्या भारतात पण नाही आहे आणि कम्युनिटीत पण नाही आहे. तर हे वातावरण सर्वत्र निर्माण झालं पाहिजे. एक समतेचा विचार बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि तो विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण तुम्हा आम्हा सर्वांनी केला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तो फक्त शिक्षणाचाच नव्हे, आर्थिक नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्याच बाबतीमध्ये प्रत्येकाने एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे, एकमेकांना कमी जास्त ह्याच्यामध्ये उपयोगी पाहिलं पाहिजे आणि पुढे घेऊन गेलं पाहिजे. तर हा समतेचा विचार आता सांगणारं गाणं स्वप्नीलने गायलं की जे गुंग झालेत पण ते बघत नाही आहेत मागं पुढं कोणाला. जे आपलं भलं झालं की ते पुढे निघतायत, जास्त विचार करत नाही आहेत कोणाचा, अशांसाठी ते गाणं होतं.
सेम पॅटर्नला आणखी जात होतं मला वाटतं गावा आपण ते फार आणि सुंदर गाणं आहे. हे बी गाणं होतं एक मंजुळा गाणं खूप छान आहे त्यांच्याकडं. नक्की नक्की. प्रताप सिंग बोदडे दादांचं एक गाणं आहे की यात म्हणजे आता जो तू वाजवतो त्यावरच मला ते आठवलं. खरं तर आपण ते कंटिन्यू करू शकतो, करूया. चालू राहील, तर मला आवडेल ते नक्की, पण. नक्की, नक्की. तर छान गाणं आहे ते. आम्हासाठी क्या विमान बात आहे. जीवन वाहिलं. नाही हेच काय आत्ताचे चालू आहे. चांगलंच आहे. झाले नवीन मला इजदानी वामनच्या मनी येती जुन्या आठवणी. आम्हासाठी विमान जीवन वाहिलं. आम्हासाठी विमान तन मन वाहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. 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 नवकोटीचा थोर घराणा, नवकोटीचा थोर घराणा शोधत होता ठाव ठिकाणा. शोधत होता ठाव ठिकाणा. शोधत होता ठाव ठिकाणा. दिसला आम्हाला आमचा राणा स्वाभिमानी त्याचा बाणा. त्याला श्रद्धेच एक एक फूल वाहिलं. त्याला श्रद्धेच एक एक फूल वाहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. 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 अपमानाच्या आगीत जळला. अपमानाच्या आगीत जळला. तरीही सोन्या वाणी उजळला. तरीही सोन्या वाणी उजळला. ध्येय पथावरून नाही डळला. प्रलोभनाना ना पागला. ध्येय पथावरून नाही डळला. प्रलोभनाने ना पागला. आम्हासाठी दयाळानं दुःख साहिलं. आम्हासाठी दयाळानं दुःख साहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. हे कशाला व्यर्थ फिरावे. हे कशाला व्यर्थ फिरावे. सदनी कुणाच्या काय शिरावे. सदनी कुणाच्या काय शिरावे. सद्धम्माचे अमृत प्यावे. भीमपित्याचे पुत्र ठरावे. सद्धम्माचे अमृत प्यावे. भीमपित्याचे पुत्र ठरावे. शाहिरानी प्रताप सिंगा हेच गायलं. शाहिरानी प्रताप सिंगा हेच गायलं. काय त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. आम्हासाठी विमान जीवन वाहिलं. आम्हासाठी विमान तन मन वाहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. त्याच्या डोळ्यात आम्ही सारं जग पाहिलं. धन्यवाद. जय भीम. आणि माझं लाईव्ह बंद झालेलं आहे. हे टाइमपास करतात आपले आकाश दादा.
त्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा लाईव्ह करा. फोन येतात मला, वाट बघतायत मित्र सगळे. तर त्याच्यावरून मला वाटतं लाईव्ह करावं, थोडंसं टाळा तुम्ही सोशल मीडियाचं थोड्या वेळासाठी. मला सगळं काही बघायला भेटेल, नोटिफिकेशन पडतील ते. आता लाईव्ह चालू करावं अशी विनंती आहे त्यांना. कारण शेवटची 2-3 गाणी घेऊन मला संपवायचं आपल्याला की नाही. 11 वाजलेले आहेत. लाईव्ह त्यांनी लवकरात लवकर चालू करावं. जे ते FB वगैरेचे जे मेसेजेस तुम्ही बघताय मला नंतरही पाहायला येतील ते. तर बाकी सर्वांनी तिकडचे मेसेजेस तरी सांगा काय कोण काय बोलतंय. आशिष दादा तिथं काय कमेंट्स वगैरे बघा ना, कोण काय सांग वाचा जरा सगळे स्टार्ट बघा थोडंसं. सुयोगची फरमाईश अशी आहे, चांदण्याची छायानंतर समाजाचं काय? समाजाचं काय, क्या बात आहे. वामनदादांची फार सुंदर सुंदर गीतांची फरमाईश येत आहेत वामनदादांच्या. करू का? नक्की हां लाईव्ह कर ना. समाजाचं काय त्याच्यानंतर समाजाचं काय चांगलं आहे. अजून कुठलं करतो? गाणं घे कुठलं माहिती आहे का आपलं हे बस तेवढंच आहे. एकच कमेंट आली. आपलं वामनदादाचं गाणं का तुम्हाला सांगितलं होतं? माझ्या अकाउंटला बघा, त्याला भरपूर comments होत्या. जागा असावं, जागा असावं. थोडंसं हा ठीक ठाक. जाग असावं. जाग असावं. हे पण तेवढं मुखडच माहिती आहे. तेव्हा पण आपण मुखडंच गायलं. तुला माहिती आहे. आता एवढ्या वेळ आपण गप्पवर ऐकलं त्याला, तर आता मनोज तुम्हाला एक गाणं ऐकवेल. नाही गाणं सादर करतात मनोजची गडबड आहे. Actually- त्याचं आवडतं गाणं आहे खूपच. त्याच्या बर्थडेच्या वेळेस पण त्यांनी फरमाईश केलेली. ऍक्च्युली मला पूर्ण गाणं माहित नाही, तर माझी इच्छा आहे आज की त्यानेच आपण सर्वांना ऐकवं हे गाणं. फार सुंदर गातो तोय, तर आपल्याला तो ऐकला त्याचं आवडीचं हे गाणं. जागा असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं. वामनदादांचे गात लेखन वगैरे काय गाणं नाही, आहे. पण ते गाणं मला खूप आवडतं आणि ते मला पूर्ण खरंच पण येत नाही. सुंदर विचार मांडलाय तो. पूर्ण येत नाही मला गाणं तसं ते, पण मला ते थोडंफार आवडतं. आणि सगळ्यात मला अजय देवाडाचं ते खूप आवडतं. त्याचं म्हणजे तो जो परफॉर्म करतो ना गाणं, ते जबरदस्त करतो. आणि त्यावेळेस ते गाणं जे त्याने गायलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या स्टेजवरनं गायलं होतं संविधान दिना दिवशी. आणि ते गाणं इतकं भावलं होतं मला की भीमाचं पिल्लू जागा असावं आणि पुढारताना कोणाच्या मागं नसावं. त्या स्टेजवरून तो गाणं म्हणत होता आणि मी खाली होतो. मला रडायला पण येत होतं आणि अक्षरशः हसायला पण येत होतं. म्हणून मला ते 2-3 कडवे आवडतात. त्याचं ते 2000 पण चांगलं गातो तो. तर आपण ते गाणं घेऊया. एकच कडवं म्हणतो तेवढंच नाही का, मला जेवढं येतं तेवढं म्हणतो. प्लीज तेवढंसं सहन करा. सहन करा. कारण बसले आज काय गायकांबरोबर बसले म्हणल्यावरती थोडंसं सहन करा. आणि जागा असावं, टिल्ट कर. हे जागा असावं, हे माझ्या भीमाचं पिल्लू रोटेशन जागा असावं. आम्हा 2 मिनिटं ट्राय होतो जरा. नाही चालू हे चालू. आपलं चालू. वाजवलं मला नाही येणार. मला कुठे येतं मला ते वाजत गाणं म्हणताना नाही वाजत आहे. रोटेशन आहे ना ऑफ, आणि रोटेट नाही केलं म्हणजे चालेल. आता उभं ठेवूयात आपण, असं ठेवायचं तसं. ठीक आहे. मला ते वाजवताना गाणं म्हणायला पण येत नाही जास्त. मी ट्राय करतो, चालेल. ट्राय करेल. बघू कसं काय वाचतं. तोडका मोडका आमचा आता हे मला सहन करा हा तुम्ही. सहन करा थोडंसं, कारण नाही ते खरं म्हणजे काय म्हणतात त्याला. देतो ना आता, रिदम आहे की तुला ह्याच्यावरच आहे ना. आणि जागा असावं, माझ्या भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा. पुढारताना कधी कुणाच्या मागं नसावं. आज पुढारी बघितलेत आपले, गल्ली गल्ली गणेश पुढारी आहेत. आपला एक नेता कुठंच नाहीये. हे गल्ली गणेश पुढारी आणि वामनदादांना कसं सुचलं असेल काय माहिती बाबा, एवढं नाही का. की गल्ली गणेश पुढारी कोणाचं ऐकत नाही. सगळा बाजार उठलेला आहे, सगळ्या चळवळीचा. अख्खा चळवळीचा उठला नाही म्हणू शकत, त्या पुढाऱ्यांचाच बाजार उठलेला आहे. आणि बाजार उठलेल्या पुढाऱ्यांच्या मागे किती आपले असतात माहिती आहे कार्यकर्ते. वामनदादांची दूरदृष्टी म्हणता येईल. दूरदृष्टी म्हणता येईल. म्हणून वामनदादा म्हणतात आणि जागा असावं, माझ्या भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, माझ्या भीमाचं पिल्लू जागा असावं. पुढारताना कधी कुणाच्या मागं नसावं, ओ पुढारताना कधी कुणाच्या मागं नसावं, जागा असावं, माझ्या भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, माझ्या भीमाचं पिल्लू जागा असावं. त्याच्या पुढचं एकच कडवं येतं, ते म्हणतो जात साऱ्या भूमीची का आता न जळावी, जात साऱ्या भूमीची का आता न जळावी, माझ्या भीमाचं
नसावी, क्रांतीसाठी आता साऱ्यांनी कंबर बसावी. जाग असावी. बस एवढंच येतं तो छोटं मोठं स्वप्नील काय असतं. क्या बात आहे, क्या बात आहे. फार सुंदर गाणं आहे. आणि समाजाचं काय हा नक्की नक्की माझे बंधू सुयोग ओवाळ यांची फरमाईश आहे खास. समाजाचं काय हे वामनदादांचंच गीत आहे. गाणं सांगते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. घेऊयात. का थोडी सांगितलं मला वाटतं काळी चारला आता ह्याचं स्किल तुझ्या हाती तू बाल तुझ्या हाती साय समाजाचं काय गड्या समाजाचं नाही ना जिला घे चिल्ला बुकर होईल. वामन दादा म्हणतात की तुझ्या हाती तू पाल तुझ्या हाती साय तुझ्या हाती तू पाल तुझ्या हाती साय अरे तुझ्या हाती तू पाल तुझ्या हाती साय पण समाजाचं काय गड्या समाजाचं काय 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 पोरं समाजाचं काय गड्या समाजाचं काय ए बाय समाजाचं काय गड्या समाजाचं काय अरे तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी राहायला माडी आणि फिरायला गाडी राहायला माडी आणि फिरायला गाडी राहायला माडी आणि फिरायला गाडी समाज माऊली गड्या रडती धाय धाय समाज माऊली गड्या रडती धाय धाय पण समाजाचं काय गड्या समाजाचं काय अरे समाजाचं काय गड्या समाजाचं काय समाजाचं काय गड्या समाजाचं काय गड्या समाजाचं काय समाजाचं काय गड्या समाजाचं काय अरे रोज रोज हॉटेलात जेवता कसे रे रोज रोज हॉटेलात जेवता कसे रे रोज रोज हॉटेलात जेवता कसे रे त्याची आवडती लाईन आहे हॉटेलात जेवता कसे रे आणि गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय इकडे लय कसे कशाचे पाय खातात बुडसा बिडसा काय काय सगळंच खातात हे कशामुळं आणि समाजाचं काय वामनदादांचा विचार आहे की रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय रोज रोज खाता तुम्ही गुळसा आणि पाय पण समाजाचं काय गड्या समाजाचं काय समाजाचं काय गड्या समाजाचं काय या समाजाचं काय गड्या समाजाचं काय पुढून पण कमेंट येते समाज विरोध गुडचाच खातोय असं हरकत नाही. प्रश्न तो खाण्याचा नाही आहे पर्टिक्युलर तुम्ही मटणाचा घेत असाल तर प्रश्न असा आहे की तुमचं पोट भरलं तर दुसऱ्याचाही प्रयत्न करा भरायचा. नक्की काम नाही धाम नाही सकाळी उठुनी काम नाही धाम नाही सकाळी उठुनी सुख तुला गड्या सांग येत र कुठुनी सुख तुला गड्या सांग येत र कुठुनी अरे सुख तुला सांग गड्या येत र कुठुनी सांग तुझा धंदा आहे तरी काय अरे सांग तुझा धंदा आहे तरी काय
अरे समाजाचं काय गड्या समाजाचं काय ए, समाजाचं काय गड्या समाजाचं काय अरे समाजाचं काय गड्या समाजाचं काय तुझ्यासाठी तुझ्या पाशी सारं काही हाय र तुझ्यासाठी तुझ्या पाशी सारं काही हाय र पण माझ्यासाठी तुझ्या पाशी आहे तरी काय र माझ्यासाठी तुझ्या पाशी आहे तरी काय र माझ्यासाठी तुझ्या पाशी आहे तरी काय र रोज रोज पुसती तुला वामनची माय रोज रोज पुसती तुला वामनची माय अरे समाजाचं काय गड्या समाजाचं काय या समाजाचं काय गड्या समाजाचं काय तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय पण समाजाचं काय गड्या समाजाचं काय समाजाचं काय गड्या समाजाचं काय समाजाचं काय गड्या समाजाचं काय या समाजाचं काय गड्या समाजाचं काय फार सुंदर फरमाईश होती सुयोगची माझंही आवडतं गाणं आहे मंजुळा घ्या ना सर. मंजुळा मला तेवढं येत नाही ते मेघानंद दादांकडूनच ऐकायचा विषय तो तरी मी आपण ट्राय करूयात आणि मला वाटतं मनोज जास्त मदत करेल मला या गाण्यासाठी तू गायचे जास्त मी सपोर्ट करतो बस मंजुळा कारण माझ्यापेक्षा त्याच्याकडून ऐका तुम्ही गाणं हे त्याचं ऐकायला आवडतं नाही गाणं आहे. actually. मला ते गाणंच येत नाही पण स्वप्न चांगलं म्हणतो तो गाणं. आणि मला नाही एवढं जमत कंपनी कट कर ना फोन कट कर ना, कट कट कर कर. कट कर कट कर. घे ना घे कॉल घे कमेंट्स बघू आपण तर कमेंटच काय देणार वाटायचं तुझ्या याच्यावर आलं. वन्स मोर आवाज अली आले ना समता सैनिक दलच आहे प्रदीप पाचारणे पाचंगी म्हणतात घेतो बरं कमेंट वाचताय. मी भीम का दिवाना होऊची फरमाईश आहे सुयोगदादाची चांगले चांगले फरमाईशी करतो तो काल मुद्रेचं केलेलं आहे माझ्या मेलेल्या बापाने पंकज उवाळ सुंदर फरमाईशी आहेत राडा राडा शेवटी म्हणतो नक्की म्हणा तर इथल्याही आपण थोडेसे कमेंट्स वाचूया पुतळ्यावर नाहीये आपल्या इथे ते लाईव्ह बघितलंय अरे आपल्या इथे रूम वर ये मंजुळा ऍक्च्युली ह्या मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम आहे मराठी सर्च हॅलो मंजुळा मंजुळा झाले इकडच्याही कमेंट्स वाचूयात मला वाटतं टाईप करायला काय येतं चालेल किशोर गायकवाड रिझ्यूम करू दादा पाच आहेत गिरीश वर्धा अष्टपैलूच्या पावलावर एक पाय क्या बात आहे अष्टपैलू मनोजसाठी कमेंट प्रदीप मम्मीला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोटी कोटी शुभेच्छा सर्वांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा मस्त भाऊ धन्यवाद मस्त एक लास्ट सोबत खाली आवाज येतो का जास्त नॉर्मल आहे ना. जय भीम म्हणतात सगळे सर्वांना जय भीम पुन्हा एकदा कुठे गेलो चालू आहे काय चालू बोला करतो? चालू आहे चालू आहे जेवण करतो. काय करतो तू अरे यार त्यांचा फोन थोडं सांगतो म्हणजे चालू आहे कोणाला त्यानंतर सांगतो. अगदी व्यवस्थित चालू आहे आवाज बरोबर आहे जबरदस्त त्याला खूप छान अशाच कमेंट करत राहा म्हणजे आम्हाला लक्षात येईल काय चाललंय नेमकं. मस्त बोलतो. हे चांगलं भारी लिहिलेलं गाणं गेले तू लिहिलेलं मिलिंद सुमन अशोक दामोदरे मी लिहिलेलं अजून रिलीज झालेलं नाही आहे गाणं भावात आहे तर गाणं हां त्या गाण्याविषयी सांगायला आवडेल मला लाईव्ह होऊ द्या एकदा मिलिंद सुमन अशोक दामोदरे माझे बंधू थोडंसं असं ठेव इकडं. ते म्हणतात की माझं लिहिलेलं गाणं ऐकायचं आहे त्यांना तर त्या गाण्याविषयी सांगू इच्छितो कोरोनामुळे ॲक्च्युली गाणं ते रिलीज करू शकलो नाही मी गाण्याचं डबिंगही बाकी आहे व्हिडिओही करायचं राहिलं एक पहिल्यांदा समता सैनिक दलातर्फे हे गाणं प्रोड्यूस केलं गेलं गाण्यासाठी खास आणि नेमकं असं हे अडचण आली कोरोनामुळे ते गाणं होऊ शकलं नाही अजून तर जेव्हा गाणं ते आमचं डब होईल गाणं तुम्हाला स्वप्नील पवार बॉर्न आर्टिस्ट या माझ्या यूट्यूबच्या चॅनलला ऐकायला मिळेल सर्वांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी केलं नसेल
आणि हे जे बघतायत त्यांनी सर्वांनी शेअर करा, तिथे खाली शेअरचं बटन आहे, हा व्हिडिओ शेअर करत राहा. आणि स्वप्नील पवार बॉर्न आर्टिस्ट हे माझं जे चॅनल आहे यूट्यूबचं, सर्वांनी शेअर करून ठेवा. त्या चॅनलला तुम्हाला जे गाणं मी सांगितलं आता नक्कीच ऐकायला मिळेल. आणि कमेंट्स दिसत नाही इथे. सचिन देवडे दादा खूप छान वाटतं, थँक्यू सो मच सचिन. आपल्यासमोर राहता आपण त्याला समोर नाही ते जवळच ठेवा. होऊन जातं पण आवाज नाही ना येतंय. नाही ना ट्राय करू, तुम्ही तिकडे जाऊन बघतो. चालेल. कमेंट्स बाकी येतात. राजरत्न भोसले माझे बंधू मस्त भावा. राजरत्न दादांचं एक गाणं घेऊयात आपण. मला राजरत्न दादा बघत असतील तर त्यांचं एक गाणं मला फार आवडतं. अप्रतिम विषय लिहिला, थोडासा म्हणजे प्रबोधन आहे मी म्हणेल त्यामध्ये. एकच ठेवा सर ते, म्हणजे जेणेकरून आपण मोबाईल व्यवस्थित. कवीची कल्पना आहे. आता थोडंसं आपण मला वाटतं माहोल चेंज करूया. तर राजरत्न दादा जर बघत असतील तर त्यांच्यासाठी खास हे गाणं त्यांचंच सेट करा व्यवस्थित. गातो. हे पण लावा हो, इथं होतं त्याचं धरून आणण्याविषयी की सर्वांना माहिती गांधीजींवर किती प्रेम आहे आपल्या सगळ्याच समाजाचं. त्यांच्यावर एक खास विषय लिहिलेला आहे. फार सुंदर गीत आहे त्यांचं, मला खूप आवडतं. राजरत्न दादांनी फार सुंदर गायले ते. आणि जे कोणी कवी आहेत, मला ॲक्च्युली कवी माहीत नाही, त्यांनी प्लीज जर बघत असेल तर प्लीज कवी कोण आहेत त्याची कमेंट तुम्ही इथं करा. कवी कोण जे असतील त्यांचं नाव कमेंट करा प्लीज. कारण मी गातो नाही, मी गाणं ते मला फार आवडतं, पण मला अजून कवी माहीत नाही. ते गाणं तर सादर करतो मी. संबळ चालायचं आपलं. मला वाटतं पॅच करता येईल पूर्ण, कारण गांधीजींवरती इतकी गाणी आहेत. बाबासाहेबांमुळे एक विषय चांगला झाला की पुणेकरांचा झाला, त्यानंतर आता जेव्हा गाणी होतात हां जेवढी गाणी बाबासाहेबांवर झाली त्यातली मी म्हणतो 10-20% तरी गांधीजींवर पण त्यांचा उल्लेख होतो. त्यामुळे कुठेतरी गांधीजींनी आपल्या समाजाने जिवंत ठेवले असं मी म्हणेल. दुसरी गोष्ट अशी म्हणायला लागेल, बाबासाहेब आणि गांधीजीमध्ये संवाद व्हायचा, पण आज तसा संवाद होत नाही एकमेकांमध्ये. तो संवाद काय म्हणतात, सोशलिस्ट असो कोणी असो काय असो, एकमेकांशी संवाद झाला पाहिजे. होत नाही भले मतभेद असावे, पण ते विचारांमधून कळले पाहिजे एकमेकांना. दोन्ही महापुरुषांचं योगदान आहे, पण त्यातल्या त्यात समकालीन जी आंदोलनं चालू होती त्यातलं गाणं आता आपलं स्वप्नील पवार तुमच्या पुढं सादर करतीलच. सगळीच गाणी करतो मी आता. ॲक्च्युली जर त्यांचा विषय निघालाच आहे, एक पूर्ण पॅच घेतो मी. तर म्हणतो जेवढी पण गाणी आहेत गांधीजींवरची बाबासाहेबांची, जो विषय मांडला गेला, 1000 भाषेच्या नोटावर असू द्या किंवा मग राजरत्न चौदार झाला भीमाचा लढा, चौदारच घेतो तेही घेता येईल. त्यानंतर 2-3 गाणी एकत्रच घेतो मला वाटतं. नाही घेऊयात ना. चलो. चार्जर लागतं. जी लागलं मला वाटतं काळी पाचली जाईल. ॲक्च्युली आता हे सुरत नाही सगळं डिस्टर्ब होतं आणि तानपुरा पण कमी ऐकले. त्या गांधीजीच्या काय एवढं वर नाही मला वाटतं. एवढं नाही एवढं लयच वरी एकदम चाललंय. चलो ते नीट ठेवा ना. थोडंसं असं थोडं अजून उभं करता येईल थोडंसं जमतंय छान. अप्रतिम. मी थोडा कट होतोय. अप्रतिम भारी वाटते. आता कसं वाटतंय. त्याच्यानंतर कोरोनावर गाणं होईल एकदम मस्त. अरे तो पण विषय मला वाटतं गांधीजींच्या आधी एक कोरोनाचा विषय घेतला तर बरं होईल. गांधीजींनंतर घेऊ आपण. मला ते नंतर लयच आवडतं. कोरोना घेऊ. पहिले गांधीजींचा विषय घ्या. आठवलंय तर पहिले घेऊ. चवणारी सत्याग्रह पहिले घेऊ. माझं पण आवडतं गाणं खूप. माझी एक छोटंसं सांगावं असं वाटतं, माझी मैत्रीण आहे पण तिला चिडते गाणं म्हणल्यावरती माझ्यावर. पहिली गोष्ट तर तिचं नाव नाही घेणार मी आता. का बरं काय विषय काय काम करणार मी तिला म्हणलं हे सत्य
गांधीजी आवडत असतील नसतील वेगळा भाग आहे, पण जेव्हा मी गाणं म्हणतो तेव्हा ती कमीत कमी 3-4 दिवस माझ्याबरोबर बोलत नाही. काय भानगड आहे, मी जिथे जिथे गाणं म्हणते तेव्हा ती बोललेली नाही माझ्याबरोबर, मैत्रीण आहे फक्त. अच्छा हे सांग नमूद करा वाटतं. आणि मग आमचं चालू होतं मेसेजवर बोलणं, चालणं असं नाही तसं नाही. मी म्हणलं हां ठीक आहे, तू वाच आणि मला सांग चुकीचं असेल तर मी बरोबर करेल. पण ती खरी गोष्ट आहे, मिठानं चव नाही आली. 2-3 गाणी एकत्र घेतो थोडे थोडे थोडे. चार्जिंग नाही का? रेअर कॅमेरा करा आणि मग हातात धरा कोणीतरी एवढंच असं. ठीक आहे ना, झालं की चला. हा टिल्ट होतंय, रोटेट युअर डिव्हाइस. कर ना रोटेट, क्लिक कर त्याला. आणि ते रोटेट सांगतंय ॲक्च्युली उभं चालू आहे ना पहिल्यापासून आणि आधीच टिल्ट करायचं होतं. चालेल काय हरकत नाही. ठीक आहे चलो. बघतील पूर्ण ॲडजस्ट करून. ॲक्च्युली ठेवा ना उभं, काय विषय नाही. चार्जिंग नाही आहे का त्याला? चार्जिंग नाही. काहीच नाही. तिकडं पकडता येईल का तुम्हाला थोडं थोडं? नाही पकडता येणार. आता अवघड आहे. थोडंसं असंही करा आणखी खाली, थोडंच खाली कर. नाही ठीक आहे, दिसतो बरोबर. मी काय म्हणतोय, रेअर कॅमेरा करून आता थोडं पकडलं तर बरं राहील. मी तो म्हणतो बाद झालं बाद झालं बाद झालं. अच्छा चलो, खूप वेळ जातो मध्ये. चला. खूप टाइमपास झाला. मिशा पिळतो कारण विषय चांगला आहे. मला खूप आवडतो हा विषय, त्यामुळे माझा जीव आहे विषयावर. एक सवर्ण महिला आणि एक दलित महिला, दोघींमध्ये वाद चालू असतो. तर आपली ती दलित महिला त्या सवर्ण महिलेला म्हणते काय की तुमचा गांधीजी, ती सवर्ण महिला आपल्या दलित महिलेला म्हणते की तुमचा गांधीजी, आमचा गांधीजी 1000च्या नोटावर आहे, 500च्या नोटावर आहे आणि तुमचे आंबेडकर 1 रुपयाच्या नाण्यावर, डॉलरवर शिक्के आहे. तेव्हा आपली ती दलित महिला त्या सवर्ण महिलेला म्हणते, कमेंट चालू करत होती की मला वाटतं चंद्रकांतजी निर्भवणे यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गाणं मला फार आवडतं. विषय मांडला त्यांनी. कवीची कल्पना आहे की ती दलित महिला त्या सवर्ण महिलेला उत्तर देते काय की 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे. अगं 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे. अगं 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे. 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे. पण त्या गांधीचा जीवनदाता भीमराव आंबेडकर, त्या गांधीचा जीवनदाता भीमराव आंबेडकर, त्या गांधीचा जीवनदाता भीमराव आंबेडकर. कोरस, त्या गांधीचा जीवनदाता भीमराव आंबेडकर. कसं तेही सांगा थोडंसं, कारण पाहणारे श्रोते वर्ग ऑनलाईन असणार आहे, Online असणार. त्यांना नेमका त्यांना विषय कळलं कळत पाहिजे. नाही नेमकं काय येतो की जीवनदाता कसा आणि काय कसं आहे की पुणे करार झालेला 1932ला. आणि बाबासाहेबांच्या मागण्या होत्या. मला वाटतं तू जास्त सांगू शकशील. 1932ला जो पुणे करार झाला तर ड्युएल वोटिंगची जी आपली मागणी केली होती, ओके, ते वेगळा मतदारसंघ वेगळा मतदारसंघ, मागितलेला. तर त्यासाठी गांधीजी अडून बसले होते आणि म्हणले होते मी देणार नाही, तर त्यांना पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. तर बाबासाहेबांनी यासाठी ज्या मागण्या केल्या होत्या तर गांधीजी अडून बसले होते आणि गांधीजींनी पुण्यातच इथं येरवाडा कारागृह तिथं उपोषणाला बसले की मी या मागण्या मान्य नाही करत आणि मी उपोषणाला बसतो. तर खूप सारा कस्तुरबा गांधी हे सगळेजण बाबासाहेबांकडे आले की गांधीजी आता जातील. खूप सारे काय म्हणतात त्याला शिष्टमंडळ आलं बाबासाहेबांकडे की तुम्ही आता ह्या मागण्या हे करा. आणि बाबासाहेबांनी माणुसकी जपून, बाबासाहेबांनी माणूस प्रथम मानून थोडेसे 2 पाऊल मागं घेतले आणि सही केली. त्यात काही तडजोडी झाल्या, त्या तडजोडीवरती एक गाणं होतं आणि त्याच उत्तर देताना ही बाई अशी म्हणते की मी काय का जीवनदाते कसे ठरले सांग. जीवनदाते. ते जीवनदाते असे आहेत की बाबासाहेबांनी त्या करारावर सही केली, पुणे करार, पुन्हा पॅक. नाहीतर गांधीजी इतके हट्टी होते, सर्वांना माहिती आहे इतिहास आपल्याला, आपण इतिहासात वाचलेलं आहे. इतके हट्टी होते की सर्वांना वाटलेलं की आता गांधीजी मरतीलच. आणि बाबासाहेबांना ही काळजी होती की जर गांधीजी त्या उपोषणामध्ये मेले आणि या विषयामुळे मेले तर संपूर्ण समाजाला याचे जे काही त्याचे परिणाम होतील ते भोगावे लागतील. कारण आपल्याला माहिती आहे सवर्ण समाज कसा आहे, त्यावेळेस तर कसा होता. खूप आज तरी भरपूर प्रबोधन झालेलं आहे, सर्व एकत्र मिळून राहतो आपण, संविधानाची ही मेहरबानी म्हणता येईल. पण त्यावेळेस
जर गांधीजी त्या उपोषणामध्ये जर वारले असते तर आपण विचार करू शकतो काय होऊ शकत होतं. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी गांधीजींच्या मागण्या त्यावेळेस ज्या मान्य केल्या आणि त्यालाच पुणे करार म्हणून आपण ओळखतो. आणि म्हणून बाबासाहेब गांधीजींचे जीवनदाते ठरले. हा फार सुंदर विषय चंद्रकांतजी निर्मवणे यांनी मांडला. ते पुढे म्हणतात, राज्य आहे तुमचं मोठं आणि मनपण आहे खोटं. राज्य आहे तुमचं मोठं आणि मनपण आहे खोटं. आहे राज्य तुमचं मोठं आणि मनपण आहे खोटं. पण जेव्हा आमचं राज्य येईल, खरं तर गरज नाही, मला नाही पटलंय की काढू भीमाची लाखाची नोट. कारण बाबासाहेब, मी पहिल्याच गाण्यात तुम्हाला सांगितलं, बाबासाहेब हे ना नोटांमध्ये आहेत ना पुतळ्यांमध्ये आहेत. बाबासाहेब फक्त आणि फक्त विचारांमध्ये आहेत, पुस्तकांमध्ये आहेत. आणि आपल्याला विचारांमधून बाबासाहेबांना जिवंत ठेवायचे. त्यामुळे जास्तीत जास्त बाबासाहेब वाचत राहा. त्यांचे विचार अनुसरा. पुतळे बांधून बाबासाहेब जिवंत राहणार असं अजिबात नाही. म्हणून चंद्रकांत निर्मवणे त्यांची कवींची कल्पना आहे की जेव्हा आमचं राज्य येईल, काढू भीमाची लाखाची नोट, काढू भीमाची लाखाची नोट, काढू भीमाची लाखाची नोट. चंद्रकांत संजयान लिवलंय बरोबर, अगं लिवलंय बरोबर की त्या गांधीचा जीवनदाता भीमराव आंबेडकर, त्या गांधीचा जीवनदाता भीमराव आंबेडकर, त्या गांधीचा जीवनदाता भीमराव आंबेडकर. म्हणा की काय पेंगल सगळे पेंगाळे नाही आहेत ॲक्च्युली. पेंगळले नाही. ॲक्च्युली आज कमीत कमी 30 ते 35 सैनिक दिवसभर शिधा वाटप करत होते. आज पिंपरी चिंचवड पुण्यातल्या विविध भागांमध्ये सगळे सैनिक शिधा वाटप करून आलेत. आपल्या आपल्या घरी गेले. 4 ते 5 सैनिक आपल्या इथं आहेत, उपस्थित आहेत. खरं तर ते त्यांनी चार- दाखवलं पाहिजे आपण. ते बरोबर 4 ते 5 सैनिक हे त्यांची खूप इच्छा होती की सर आपण आज इथं जयंती साजरी करतोय तर आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने अभिवादन करूयात बाबासाहेबांना. सगळे घरी न एक जाता दोन इकडे घरी न सोबत जाता आपण सगळेजण थांबलेले. इथेच थांबलेत. सोबत नाही थांबलेत, प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी गेलेत. 2-4 ज्यांची घरं खूप लांब होती असे 2-4 सैनिक इथं थांबलेत ऑफिसवरती. की ज्यांना उद्या परत सकाळी उद्या परत चालू उठून करायचं परत काम. त्यांना सकाळी उठून परत जनसेवेत उपस्थित राहायचं युनिफॉर्म वगैरे घालून. असे 2-4 सैनिक होते. तर बस त्यांचीही करमणूक आणि तुमची करमणूक व्हावी यासाठी स्वप्नील पवार पण हजर झालेत सैनिक. आणि बस चालू आहे आपला हा कार्यक्रम. तर पेंगाळं कुणीच नाही आहे. खूप ऊर्जा आहे बाबासाहेबांची आपल्यामध्ये. कोणी भीमसैनिक पेंगाळणार नाही. 2-3 दिवस अख्ख्या महाराष्ट्रातला भारतातला भीमसैनिक जयंती दिवशी न खाता पिता पळत असतो. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे ही गोष्ट. म्हणजे त्याला ताण भूक काहीच राहत नाही बाबासाहेबांचं. जर एखादं कुठला कार्यक्रम, गोष्ट, कुठला विचार, कुठलं आंदोलन घेऊन जायचं असेल तर वडापावर 2-3 दिवस जगलेली मुलं मी बघितले. ते काय ड्रेसवरती आंदोलनात, मोर्चात, कुठल्याही कार्यक्रमात. नुसते कार्यक्रम करण्याचं पटत नाहीत आपली पुरं. ते A to Z मानवमुक्तीचा विचार पुढे घेऊन जाण्यात ती मुलं अशी बघितलीत मी किती वडापाव खाऊन 3 दिवस फिरलेली आहेत. तर खरंच या सर्व ह्या काय म्हणतात भीमानुयांना, ह्या सैनिकांना जे कोणी बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी तळमळत आहे, धडपडत आहे, तडपडत आहे, अशा सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. आणि खरंच असं कार्य चालू राहिलं तर खरंच खूप चांगला भारत होईल आपला. आणि याप्रमाणे आपण करत राहूया. ओके. आणि पुढचं गीत जे मी सांगितलं आपलं ॲक्च्युली आता ते सोबत चालू राहिले की माझे ते रिदम सोबत. हो ना, काय हरकत नाही. थोडंफार आजूबाजू देऊयात आपण. की चंद्रकांत संजयानं लिवलंय बरोबर, अग लिवलंय बरोबर त्या गांधीजीच्या सत्याग्रहाला, आहा, त्या गांधीजीच्या सत्याग्रहाला चवनाय आली मिठानं, त्या गांधीजीच्या सत्याग्रहाला चवनाई आली मिठानं. पण चौदार झाला, चौदार झाला, अरे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. त्या गांधीजीच्या सत्याग्रहाला चवनाय आली मिठानं, त्या गांधीजीच्या सत्याग्रहाला चवनाय आली मिठानं. आणि चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. अरे चौदार
फुलेंना हे छत्रपती फुलेंना आदर्श मानतो वैऱ्याचा कपटी डाव तो जाणतो छत्रपती फुलेंना आदर्श मानतो वैऱ्याचा कपटी डाव तो जाणतो काही बिघडलं नाही भीमाचं काही बिघडलं नाही भीमाचं त्या सनातन्याच्या कटान अरे चौदर झाला चौदर झाला भीमाचा अरे लढा चौदर झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका गोटान 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 जीर्ण रूढीची प्रथा ती होती महिला जायची सती जीर्ण रूढीची प्रथा ती होती महिला जायची सती आन महिला जायची सती पुन्हा चंद्रकांत निर्मोने म्हणतात की फुले भीमाची कृपाती महिला झाली राष्ट्रपती फुले भीमाची कृपाती महिला झाली राष्ट्रपती फुले भीमाची कृपाती महिला झाली राष्ट्रपती आणि फुले भीमाची याच्यावरच आम्ही फिरत फिरत असं गाणं केलं होतं की आम्ही फिरायचो डबल ट्रिपल टिप्स आणि सिग्नलवर बघायचो की ह्या महिलेला चूल आणि मूल करण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं आहे का नाही. तर ज्या शायरांनी गाणं लिहिलं खरंच त्यांना सॅल्यूट आहे. तर आम्ही सिग्नलवरती असंच गाणं जोडलं शेवटी म्हणू आपण ते शेवटी आणि हे झालं रे. बरं ठीक आहे, हे झाल्यावर म्हणतो मी आणि एक ते अंतर चलत सादर चलत करतो सिग्नलवरती तेव्हा शेवटी त्या परत तीन एकदा मुली ते गाणं मला सिग्नलवरती दिसल्या सहज तोंडात ना आलं तर ते मी शेवटी बोलेन. तुला मुळीच नव्हती उभा मनुदारात होता उभा तुला मुळीच नव्हती उभा मनुदारात होता उभा जाळील त्यांनीच मनूला जाळील त्यांनीच मनूला माझ्या विमान सरणावरती माझ्या विमान सरणावरती आजी फुले भीमाची कृपाती महिला झाली राष्ट्रपती फुले भीमाची कृपाती महिला झाली राष्ट्रपती फुले भीमाची कृपाती महिला झाली राष्ट्रपती कृपाती राष्ट्रपती जीर्ण रूढीची प्रथा ती होती महिला जायची सती जीर्ण रूढीची प्रथा ती होती महिला जायची सती आन महिला जायची सती. आता ते गाणं तुला काय तू लिहिलं आणि असं होतं ऐकू. आणि जीर्ण रूढीची प्रथा ती होती महिला जायची सती दादा महिला जायची सती आणि फुले भीमाची कृपा ती महिला ट्रिप्सी फिरती कशी. आज या मुली जर बघितल्या तुम्ही हॅलो स्वप्न ज्यांना चूल आणि मूलशिवाय दुसरं काहीच करायची मुभा नव्हती आज या मुली बेभान ट्रिप्सी फिरतायत मस्त एन्जॉय करतायत लाईफ. अशा सगळ्या मुलींना माझी विनंती आहे की फुले सावित्रीमाईचं आणि फुलेंचं खरंच उपकार तुम्ही विसरू नका. त्या सावित्रीमाई फुलेंनी पहिली शाळा काढली भिडेवाड्याच्या इथे दगडूशेठ गणपती हलवाईच्या एकदम समोर आहे. आज त्याची तुम्ही अवस्था बघत असाल कशी आहे. तर हे फुले भीमाची जी कृपा आहे मित्रांनो खरंच तुम्ही विसरू नका. आणि ट्रिप्सी तर फिरताय तुम्ही सगळा आनंद उपभोग घेताय त्या गोष्टीचा पण कुठेतरी विसरता ह्या महापुरुषांच्या तुम्ही योगदानाला. बस ही जाणीव करून देण्यातनं हे गाणं गात आहे स्वप्नील पवार. आणि माझा मित्र बघतो विनल देशमुख तुम्ही जर पाहत नसाल तुम्हाला सांगतो की स्टार प्रवाहाला मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमामध्ये. तो आत्ता आहे कंटेस्टंट आणि फार सुंदर गातो तो. सर्वांनी त्यालाही नक्की पहा. दोनच राजे गाणं त्याने आत्ता सादर केलेलं मागे फार सुंदर गायलं आहे त्याने. मला पहिल्यापासून त्याची गायकी आवडते पण त्या गाण्यानंतर तर क्या बात मला खूप आवडलं ते. फॅन पहिल्यापासून आहे त्याचं त्याच्या गायकीचं म्हणजे माझ्या जास्तीत जास्त म्हणजे वाढीव गाणाऱ्या चांगल्या गाणाऱ्या मित्रांपैकी जर कोणी असेल ते तो आहे. मला जे म्हणजे ज्यांची गायकी आवडते माझ्या मित्रांची त्यांच्यापैकी एक तो आहे. फार सुंदर गातो. तर मला वाटतं दोनच राजे पण आपण सादर करू ते जे त्याने ते नोटेशन वगैरे जे काही केलेलं थोडंफार मी ट्राय करेन ते. फार सुंदर गायलं त्याने. तर मला वाटतं भिडेवाड्याचं तू सांगत होतोस तर आपण भिडेवाडाही सादर करूयात. खरंच भिडेवाडा ऐकण्यासारखा आणि स्वप्नीलला आणि त्यातल्या त्यात लेखक जे आहेत त्या गावी कवी विजय वडबेराव आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम भिडेवाड्यात भेटलो होतो मित्रांनो खरं डोळ्यात पाणी आलं होतं. आणि त्यावेळेसच विजय वडबेराव जे आहेत त्यांनी डायरेक्ट तिथं ते गाणं म्हटलं. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. खूप अवस्था जीर्ण होती त्या वाड्याची फुलेवाड्याची. ज्या महात्मा फुलेंनी जीवाचं रान करून त्या फुलेवाड्यात पहिल्या 5 मुली शिकवल्या सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंनी त्यांना खरंच कोटी कोटी नमन आहे प्रणाम आहे.
बस त्यांना आपली म्हणजे काय म्हणतात आपल्याला जाण नाही आहे त्यांची काय, त्यामुळे तो भिडेवाडा एवढा आता खितपत पडला आहे. आता आपले पॉलिटिशियन असेल कुणी असेल या भारतातला प्रत्येक नागरिक काय म्हणतात त्याला, त्याचे उपकार कोणीच विसरू शकणार नाही. त्या भिडेवाड्याची अवस्था सांगणारा गाणं आहे, मी पाहताच भिडेवाडा बोलला, तर तुम्ही ऐका, खूप छान गाणं आहे ते. मला वाटतं स्वप्नील ख्यातं सर, नाम याच गाण्यानंतर मला वाटतं शेवट करावा शेवट करावं त्या भरपूर गाण्यानंतर. कारण भिडेवाडा खरंच सगळं जबरदस्त गाणं आहे. त्या गाण्यानंतर आपण शेवट करूयात. 11:15 झाले. 15 मिनिटांनी म्हणजे हे गाणं खूप मोठं आहे, 13 कडवे नाही थोडंसंच म्हणतो. थोडंच पूर्ण म्हणणार नको. पण ठीक आहे, 2-3 कडवे अंतरे आहेत. पण मला वाटतं दगडूशेठ पर्यंत ते गाणं म्हणा होतं. अच्छा. आता दगडूशेठचं कडवं तर मी स्वतः म्हणेन, नाही नाही ते तुलाच म्हणायला लावतो मला. तुझी मी जरी स्वतः एवढी म्हणेल इच्छा ते. तर ते गडवं तू गाशील नक्की. काय हरकत नाही. आणि मी जवळ- ओपन चालू सांगतो, ज्यावेळेस ते सुटाबुटातलं गाणं होतं आणि सरकारने बॅन आणलं होतं त्या गाण्यावरती नाही का, गांधी सावरकर किती आले गेले 100, तर मी या स्टेपपर्यंत गेलो होतो की ज्यांनी कोणी विरोध केला होता या गाण्याला त्यांच्या ऑफिस पुढं 6 बेस 12 बेस 12 टॉप 50-100 भोंगे लावून हे गाणं वाजवणार होतं. मी पण कोणी मायकाला आलं नाही पुढं, आणि सगळा प्रयत्न केला होता, सक्सेस पण होता, परवानगी झाली, सगळी भेटली होती, पण ते कोणी आले नाही समोर बोलायला माझ्या पुढं. या गाण्याला जर कोण या प्रयत्नाचा जर विरोध करत असेल तर खुले चॅलेंज आहे त्यांना. मी हे दगडूशेठ पुढं गाणं वाजवून त्या गाण्याचं लॉन्चिंग करणार. विजयजी वडवेराव यांनी फार सुंदर लिहिलं. तर या पूर्ण गाण्याचा सार म्हणून मी एक शेर लिहिण्याचा प्रयत्न केला, सादर करतो. सुरुवातीला की भारतातली पहिली शाळा ती मुलींची होती, भारतातली पहिली शाळा ती मुलींची होती, त्यापूर्वी गुंगी स्त्रीवर मनूच्या भुलींची होती. याच भिडेवाड्यातून स्त्रीमुक्तीच्या क्रांतीची ज्योत पेटली, नाही तर आधी स्त्री फक्त चूल अन मुलीची होती. मित्रांनो, शब्दांकडे लक्ष असू द्यात, खूप महत्त्वाचे शब्द आहेत हे, प्लीज खरं शब्दांकडे लक्ष असू द्यात. मी बोलताच त्यानं मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला. बाळांनो तुम्ही यार पहा माझी दुर्दशा, पाहुनी माझे दीन रूप पिकतो रे हशा. बाळांनो तुम्ही यार पहा माझी दुर्दशा, पाहुनी माझे दीन रूप पिकतो रे हशा. हृदयाचं त्यान आज. कवीची कल्पना आहे की ते जेव्हा भिडेवाड्यात गेले आणि त्या भिडेवाड्यांच्या जीर्ण भिंतींना हात लावला त्यांनी, तेव्हा त्यांना वाटलं की तो भिडेवाडा त्यांच्याशी बोलायला लागला, आणि तेव्हा त्यांनी हे गीत लिहिलं की तो भिडेवाडा म्हणतोय, बाळांनो तुम्ही यार पहा माझी दुर्दशा, पाहुनी माझे दीन रूप पिकतो रे हशा. हृदयाचा त्यान आज रे बांध फोडला, हृदयाचा त्यान आज रे बांध फोडला, भिडेवाडा बोलला, मी बोलताच त्यान हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला. आणि आणखी एक अंतरा मी जो लिहिलेला, पण या गाण्यामध्ये तो ॲड करता आला नाही, कारण गाणं रेकॉर्ड केल्यानंतर मला सुचलं की हाही इतिहास आहे की पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे. ॲक्च्युली या बाबतीत वाद आहे की नक्की होत्या की नाही होत्या, पण इतिहास आहे. कारण आता इतकं सगळं खोटं आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातून सांगितलं गेलं आहे, हा चांगला इतिहास सांगायला काय हरकत तर हे जर चांगलं असेल तर मातंग समाजाची पहिली मुलगी आद्य क्रांतिगुरू ज्यांना म्हटलं जातं, लहुजी वाचतात, त्यांची पुतणी मला वाटतं, ती पहिली विद्यार्थिनी होती त्या शाळेमधली. हा इतिहास आहे.
आणि याला मुद्दाम कदाचित असं एक समज निर्माण केला जातो की हा चुकीचा आहे. तर या बाबतीत कुठलीही म्हणजे हा इतिहास चुकीचा आहे असं कुठलंही अजूनपर्यंत हे सापडलेलं नाही. पण जिथेही लिहिलं गेलं जे पण साहित्य आपल्याला मिळतं तिथे हा उल्लेख आढळतो आपल्याला की पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे होत्या. आणि आपल्याला इतिहास माहितीच आहे सर्वांना की लहुजी वस्तादांनी तितकाच मोलाचा सहकार्य नेहमी महात्मा फुलेंना त्यांच्या कार्यामध्ये केलेलं आहे. त्यावेळेसचा सवर्ण समाज जो त्यांना त्रास द्यायचा तेव्हा त्यांच्या अंगरक्षक म्हणून लहुजी वस्तादांच्या तालमीमधले मला वाटतं सर्व पैलवान असायचे, स्वतः लहुजी वस्ताद असायचे. तर हा इतिहास आपल्यापासून लपवला जातो जो आपल्याला एकत्र बांधून ठेवतो. तर तो फूट पाडणारा इतिहास आपल्याला नेहमी सांगितला गेला आहे. तर हा एकत्र आणणारा इतिहास मला वाटलं की यावरही लिहिलं जावं. गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर सुचलं तर त्यामुळं ते ॲड करता आलं नाही गाणं. पण जेव्हा पण मी सादर करेल तर हा अंतरा नक्की सादर करणार आहे मी ठरवलं. तर हा अंतरा मी लिहिला. मुक्ता माझी पहिली विद्यार्थिनी होती, लहुजी साळव्यांची ती पुतणी होती. मुक्ता माझी पहिली विद्यार्थिनी होती, लहुजी साळव्यांची ती पुतणी होती. आद्य क्रांती गुरुचा आधार ज्योती सावला, आद्य क्रांती गुरुचा आधार ज्योती सावला. भिडेवाडा बोलला मी बोलताच ज्ञान हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला. वाटण याच माझी रमाय चालली, सनातन्यांची तीन रदगड झेलली. वाटण याच माझी रमाय चालली, सनातन्यांची तीन रदगड झेलली. रक्ताची धार लागली, रक्ताची धार लागली तिच्या कपाळाला, रक्ताची धार लागली तिच्या कपाळाला. भिडेवाडा बोलला मी बोलताच ज्ञान हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला. तो पुढचा अंतर असा आहे माझ्या लक्षात ते शब्द, कारण ते हृदय दुसलेले आहेत त्याच्यामुळं. हसतो नेहमी हसतो दगडू नेहमी रस्त्या पल्याडला, असा मी मोडलेला तो सोन्यानं सजलेला. हे वास्तव आहे. आणि वास्तव मी खरं सांगू इच्छितो की एका रस्त्याच्या पलीकडे सोन्याने सजलेला तो दगडूशेठ गणपती हलवाई आहे, आणि एका त्या रस्त्याच्याच अलीकडे जी भिडेवाडा ह्या भारतातल्या नव्हे तर आशिया खंडातला सगळ्यात पहिली शाळा जी मुलींची पहिली चालू केली होती है ना, ती जीर्ण अवस्थेत आहे. तिथं तिची खूप विचित्र अवस्था आहे. मित्रांनो, तिथं त्या रोडवरती 5,000 महिला अथर्वशीर्ष पठणासाठी बसतात. एका महिलेला सुद्धा वाटत नाही की ह्या शाळेतनं शिकल्यामुळेच आज माझी ही परिस्थिती आहे आणि आज मी इथं अथर्वशीर्ष पठण करू शकते, आज मी इथं किलो सोनं घालून बसू शकते, आज मी मोपेड गाडी घेऊन फिरू शकते, आज मी ॲक्टिवा घेऊन फिरू शकते, आणि या सावित्रीमाईच्या कृपेमुळेच माझा आज जे काय असेल ते उद्धार आहे. पण हे सगळेजण विसरलेत. त्याच्यामुळे तो भिडेवाडा सावित्रीमाईनं जाता जाता म्हणतोय, हसतो नेहमी हसतो दगडू नेहमी रस्त्या पल्याडला, असा मी मोडलेला तो सोन्यानं सजलेला. हसतो दगडू नेहमी रस्त्या पल्याडला, असा मी मोडलेला तो सोन्यानं सजलेला. पण लाचार तो आहे, पण लाचार तो आहे मी स्वाभिमानानं नटलेला, पण लाचार तो आहे मी स्वाभिमानानं नटलेला. भिडेवाडा बोलला मी बोलताच ज्ञान हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला मी बोलताच ज्ञान हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला.
डॉक्टर स्वप्नील सर, एक तुम्ही पुढचं कडवं घ्यावं, खूप छान आहे गाणं आहे. भले नाही गाणं पुढचं झालं तरी चालेल. चालेल. स्त्री शिक्षणाचं माईन बीज पेरला, दास्यत्व माय माऊल्यांचं तिनला धाडलं. स्त्री शिक्षणाचं माईन बीज पेरला, दास्यत्व माय माऊल्यांचं तिनला धाडलं. समतेचा वार कापी, माझी आवडती लाईन या गाण्यामध्ये. समतेचा वार कापी, समतेचा वार कापी विषमतेच्या शेंडीला, समतेचा वार कापी विषमतेच्या शेंडीला. भिडेवाडा बोलला, मी बोलताच ज्ञान हंबरडा फोडला. भिडेवाडा बोलला, मी देऊन गेली हाती क्रांतीच्या मशाली, स्त्री जातीची तिनेच अस्मिता जगविली. देऊन गेली हाती क्रांतीच्या मशाली, स्त्री जातीची तिनेच अस्मिता जगविली. दिला विद्रोहाचा चटका, दिला विद्रोहाचा चटका मनूच्या ढुंगणाला. दिला विद्रोहाचा चटका मनूच्या ढुंगणाला. भिडेवाडा बोलला, मी बोलताच ज्ञान हंबरडा फोडला. भिडेवाडा बोलला, मी आणि या गाण्याचं शेवटचं कडवं आहे आणि गाण्याचं सार म्हणेन मी, फार सुंदर आणलं त्यांनी की सावित रिझ्यूम करा, कॉल आले कोणाचं. हां, की सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या कार्यामुळं काय झालं या गाण्याचा सार त्यांनी मांडला. मला फार आवडतो तो. अश्रुत माय बापाचं वाया नाही गेलं, अश्रुत माय बापचं वाया नाही गेलं. अश्रुत माय बापाचं वाया नाही गेलं. रक्ताचं थेंब त्यांच्या जितकं सांडलं. अश्रुत माय बापाचं वाया नाही गेलं. रक्ताचं थेंब त्यांच्या जितकं सांडलं. त्यांच्याच विचारांनी महात्मा फुले आणि साऊच्या त्या कार्यामुळं काय झालं, त्यांच्याच विचारांनी भीमराव पेरला. त्यांच्याच विचारांनी भीमराव पेरला. भिडेवाडा बोलला, मी बोलताच ज्ञान हंबरडा फोडला. भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला. मित्रांनो, परत एक गोष्ट सांगू इच्छितो. काल परवा कोरोना संदर्भात मी जेव्हा साईट्स चेक करत होतो त्यावेळेस पुणे जिल्हा कलेक्टरची जेव्हा साईट चेक केली, त्या साईडवरती जेव्हा स्लाईड होतात त्यावेळेस तुम्हाला शनिवार वाडा दिसेल, त्यावेळेस तुम्हाला सारसबाग दिसेल, त्यावेळेस तुम्हाला दगडूशेठचा गणपती दिसेल, त्यावेळेस तुम्हाला कात्रजचा सर्प उद्यान दिसेल. पण मित्रांनो, या भारतात स्त्री शिक्षणाचं बीज रोवणारी सावित्रीबाईंचा फुलेवाडा आहे. फुलेवाडा हे सुद्धा हेरिटेजच आहे आपल्यासाठी, नक्कीच. पण त्या तिथं कुठंच नाही आहे. तर हे कोरोना उठल्यानंतर पहिलं निवेदन मी घेऊन जाणार आहे आणि त्या पेजवरती तिथं दिसावं. परत त्यानंतर त्याचबरोबर पुणे स्टेशनला जिथं जिथं चित्र लावले तिथं महात्मा फुलेंचा वाडा दिसलाच पाहिजे. कारण रिक्षावाल्याला सुद्धा माहीत नाही की महात्मा फुलेंचा वाडा कुठे आणि भिडेवाडा कुठे, जिथं पहिल्या 5 मुली शिकल्या. रिक्षावाल्याला जर विचारलं ना तुम्ही भिडेवाडा कुठं आहे, तर पहिले विचारतं काय. तर काय मित्रांनो, जिथून आपली आई बहीण शिकून बाहेर आली आहे, जिथून आपली आई बहीण सुरुवात शिकून झाली स्त्री शिक्षण, कलेक्टर झाली आहे, जिथं राष्ट्रपती बनली आज प्रतिभाताई पाटील आहे का ना, या सगळ्यांची सुरुवात त्या भिडेवाड्यातनं झालेली आहे. तर तुम्हाला आम्हाला याच्यात थोडं जातीने लक्ष घालावं लागेल. आणि या भिडेवाड्याचं इंटरनॅशनल राष्ट्रीय स्मारक, तेही फक्त स्मारकात नाही बरं का, मुलींसाठी इंटरनॅशनल ते हॉस्टेल झालं तरी हरकत नाही. नक्कीच. इंटरनॅशनल हॉस्टेल ते पण 5 स्टार लेवलचं, अख्खा तिथला पूर्ण पट्टा उठवून जर इंटरनॅशनल हा प्रकल्प आहे, हा पेंडिंग आहे, कागदपत्री याचं सगळं आहे. पण तुमच्या आमच्या भांडणामुळे नियोजित कार्यक्रम आहे. फक्त जर तुम्हाला सर्वांनी युवकांनी युवतींनी जर लक्ष घातलं तर तर नक्कीच नक्कीच त्याचं होऊ शकेल. मला होऊ बघून शकतं. जा. ओके.
तर याचबरोबर शेवटचं गाणं म्हणायचं असेल तर स्वप्नील पवारांचं सगळ्यात फेमस झालेलं गाणं, जबरदस्त एकदम, आणि अख्ख्या महाराष्ट्राला येड लावणारं गाणं, अख्ख्या डीजेवर वाजणारं गाणं आणि सगळ्यांनी ताल धरणारं गाणं. जयंतीला सगळ्यात पहिलं गाणं कुठलं वाजत असेल तर ते गाणं आहे राडा राडा. तर ह्या गाण्याने मला वाटतं ह्या कार्यक्रमाची सांगता करावी. आणि 12ही वाजतायत आणि बरोबर 12:56 झाले. 56 झालेत. तर राडा राडाचं एकच कडवं घेऊन आपण संपूर्ण क्लोज करून टाकूयात. आणि शेवटचं बाबासाहेबांना करून direct. परत एकदा विनंती करतो, ही जयंती घरात साजरी करा, सेफ साजरी करा. आपण सारे भारतीय घरात जयंती साजरी करू आणि ह्या कोरोना व्हायरसला मिळून बाहेर हरवू. ओके, काय म्हणतात राडा राडा? नाही, बऱ्याचशा गाण्याचे मैं भीम का दिवाना हूँ. सर्व गाणे सुयोग नाही साजरी यांच्या करता येणार फरमाईशी आहेत त्या. कारण कायद्याचं पालन आपण करूयात. 12 भरपूर वाजता आले. घरात जयंती साजरी करतो आपण, तर 12 वाजता लास्ट आपण करूया. फरमाईश रात्रभर पूर्ण नाही. आणि काय म्हणतात त्याला, अंत बाबासाहेबांच्या गाण्याला करू. जगात एकमेव महामानव असा असेल त्याच्यावर एवढी गाणी लिहिली असतील, लाखो करोडो. एकदा साध्या वामनदादांनी जर 4,000-5,000 गाणी लिहिली असतील आणि ती कुठे रेकॉर्ड नसतील तर विचार करा अशी गल्लीबोळात किती गायकांनी किती लिहिले जणांनी आहेत. काय काय केलं. आणि खूप जण लिहिले ते आणखी प्रकाशित नाही आहे, बाहेर नाही आहे, पब्लिकमध्ये येत नाही आहे. ज्यांच्या कोणाकडे असे कलाकार छुपे आहेत जे गल्लीत आहेत त्या सगळ्यांना बाहेर आणण्याचा प्रयत्न आपण नेक्स्ट जयंतीला करूया. ओके, तुम्हाला वाटतं राडाराडाचे कडवं घ्यावं आणि श्रोत्यांना खुश करून आपण सांगता करावी कार्यक्रमात. पूर्ण का? तर या गाण्याविषयी मला सांगावं. थोडं आले सगळे. कशावर घेऊ? ह्याच्यावर घेऊ का ह्याच्यावर घेऊ? कसं कशावर पण तुला किती चांगलं वाटतं? दोन घेऊ. मला वाटतं डफवर जाईल सगळा संभळ आला का नाही? ऍक्च्युली पळवता येत नाही रे गाणं. ह्याच्यावर घेऊ. डबा घेऊन येणार. पण जरा काय ढोलकीवर हात नाही आहे माझा. ढोलकी नाही, सॉरी, ढोलकवरती हात नाही. थोडंफार समजून घ्या. पहिला प्रयत्न केला आहे मी आज असा वाजवायचा. नेक्स्ट टाइम एकदम थोडंसं येईल व्यवस्थित प्रॅक्टिस करून. हा ना, नाही पहिल्यांदा प्रयत्न आहे. विचारा स्वप्नीला पण तुम्ही. तसं मी बसून बसून कधी कधी वाजवतो. हा जर रोज आला माझ्याकडे तर प्रॅक्टिसने मला वाटतं नक्की मी नक्की चांगलं नक्की वाजवेन. नक्की बसूयात. एवढं हे जरा कोरोनाचं वातावरण जरा निवडू द्या. निवडून द्या. त्याच्यावर जसं औषध भेटेल लगेच फिरायला लागणार आपण. लगेच येऊन बसत नाही. आता सगळ्यांनी घरामध्ये बसा. कोरोनावर एकमेव औषध आहे की या कोरोनाची साखळी तोडणे. त्याच्यामुळे घराबाहेर पडू त्यामुळे नका, घराबाहेर पडू नका, घरात राहा, गर्दी करू तरच नका. सेफ राहा. आम्ही पण कमीत कमी 1 मीटरचं अंतर राखलं. 3 फूट आहे जवळपास, जवळजवळ. कॅमेरामुळे तुम्हाला जवळ दिसतंय खूप, कारण त्याला क्लोजअप मारलेला आहे जरासा. असं लांबच बसतोय आम्ही, बघा ना. 1 मीटरचं अंतर ठेवलंय. ऍक्च्युली माझं कोरोनाचंही गाणं आहे. मला वाटतं तेही सांगायचं आपल्याला राहिलं. मला वाटतं कोरोनावर करून टाका मग close. काय नाही नाही, कोरोनाचं गाऊयात. नाही, आणि फरमाईश आहे पहिल्यापासून वाचतोय. तर सगळ्यांच्या फरमाईशी पूर्ण करूनच जाऊ. कारण आता 12 वाजता आपल्याला काय फटाके तर फोडायचे नाहीयेत. हे गाण्यांचेच फटाके आपण इथे फोडत राहू. तर शेवटचं मला वाटतं एक 10-15 मिनिटं आपण घेऊ शकतो. 12 वाजतायत आता, 11:59 झालेत. तर मला वाटतं काउंटडाऊनचं पण काय आता अंदाज लागे ना मला. तर 12 वाजलेत आणि सर्वांना वाजले की कळतील. काही मला डुबडुब आवाज आपण सगळ्यांना विनंती केली फटाकडे वाजवू नका, बाहेर येऊ कारण नका. नाही कोणाला अलाउच नाही केलेलं आहे एवढंच. सो नाही वाजवलं ते चांगलं आहे. तर ते 12 वाजलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती आपण आज आपल्या घरांमधून साजरी करतोय. आपण सर्वांना प्रथमतः फार फार शुभेच्छा देईन मी की तुम्ही घरात बसून यावेळेस जयंती साजरी करून समाजाचं मान राखताय. आणि आपण सुज्ञ आहोत, आपला समाज सुधारित आहे हे तुम्ही सर्वांना दाखवताय तुमच्या कृतीमधून. विज्ञानवादी आहे. विज्ञानवादी आहोत हे सर्वांना तुम्ही दाखवताय. तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे फार फार धन्यवाद. तुम्हा सर्वांना मानाचा जय भीम. आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच सर्वांनी घरामध्ये जयंती साजरी करत राहा. उद्या सर्वांनी गोडधोड करून खा आणि पुस्तकं वाचा. आणि त्याचबरोबर तुम्ही जे काय घरात ऍक्टिव्हिटीज कराल, चित्र काढाल, रांगोळी कराल, सर्वांनी share फराळ करा. बनवाल, त्याचं समता सैनिक दलाच्या पेजवरती, फक्त पेजवरती नाही केलं ते चालेल, तुमच्या ह्याच्यावरतीच हॅशटॅग वापरा CLEB 129 फक्त वापरा आणि खूप सारी बक्षिसं जिंका मित्रांनो. तुमच्या घरपोच बक्षिसं भेटणार आहे. फक्त एक हॅशटॅग वापरायचा CLEB 129. व तुम्ही रांगोळी काढली असेल, चित्र काढले असेल, तुमच्या फॅमिलीचा फोटो असेल, संविधान पठण असेल, संविधान सामुदायिक वंदना पठण असेल, तुमच्या घरात तुम्ही बजवलेलं पूजापाठ असेल, काही दाखवा आणि खूप सारी बक्षिसं मिळवा. त्याचबरोबर आकर्षक बक्षीस आहे. संविधानाची फ्रेम तर कंपल्सरी आहे सगळ्यांना आणि त्याचबरोबर खूप आकर्षक बक्षिसं भेटणार आहेत. पेजचं पण नाव सांगतो. समता सैनिक दल तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला सापडेल. त्याचबरोबर फक्त एक हॅशटॅग वापरा CLEB 129 #CLEB 129. परत रिपीट अगेन #CLEB 129. समता सैनिक दल मराठी सर्च करा.
चला घ्या घेऊयात घ्या सर घ्या लवकर या आता भुका लागल्यात खूप भूका साऱ्या मलाही खूप भूक लागली ॲक्च्युली. चला मग पगडी बजावस, जेवण करून बघूयात बाकीचं उद्या काय असेल ते. तर काय घ्यायचं मग, कोरोना घ्यायचं पहिलं? मला वाटतं कोरोनाच घ्यावा, कारण राडा आपण प्रत्येकाने डीजे वरती ऐकलाय आणि आता सध्या कोरोनाचं वातावरण आहे. लाईव्ह चालू आहे, मी करतो पुन्हा. जनजागृती करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एकच आहे याच्यावर मेडिसिन म्हणजे जनजागृती करणे, सेफ डिस्टन्स पाळणे, घरात राहणे आणि स्वतःची काळजी घेणे. बघा, स्वतः काळजी घेतलं की दुसरा सेफ राहील, स्वतः केअरलेस वागलं तर दुसरा डायरेक्ट हॉस्पिटलला जाईल, एवढं पक्क आहे. स्वतःची काळजी घेतली तर सेफ राहील, स्वतः केअरलेस झालं तर दुसरं हॉस्पिटलला जाईल. त्याच्यामुळे घरात तुमच्यासोबत आपल्या येस येस तुमच्यासोबत आहे की नाही. तर जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही हे लक्षात घ्या. पैसे उद्याही कमवतोय तर जर जगाल तर भरपूर कमवाल. तर त्यामुळे आत्ता घरात राहा, सेफ राहा आणि Secure राहा. स्वतःची आणि सर्वांचीच काळजी घ्या. तर त्याचा एकच उपाय आणि त्याच्या अवेअरनेससाठी आम्ही हे गाणं ॲक्च्युली केलेलं. मला वाटतं ट्रॅकवर घ्यावं की गावं असं कसं आहे, असंच गाणं असंच गाणं आहे ना? असंच गाणं आहे. अं, खूप छान गाणं आहे, स्वप्नीलने स्वतः गायले गाणं, ते मस्त गाणं आहे. आत्ता कोरोनाचं कोरोनावरती आपण क्लोज करूयात. नाही ते रमया आणि हे घेतो ना बाबा शेवट, ते दोन ठीक आहे, आंतरे बंधन आंतरे घेऊया. पहिल्यापासून फार्माशी आहेत, त्याच्याशिवाय कसं? 1 वाजणार आहे आपल्याला लाईव्हला. नाही आता एकशे शेवटचे टक्का. 10-15 मिनिटं हे पटपट घेऊया, ते थोडंसं ऐकू आपण. कोरोनाचं 1-2 अंतर ऐकून काय संभळच आहे की? काय टाइम झाला? हां संभळ सगळं संभळ. आता सगळं संभळवरच आहे, मला वाटतं कंटिन्यू घेऊयात आपण बरं ठीक असं आहे. एकदम मेडली फास्ट गाण्याचं तुम्हाला थोडंसं एक बॅकग्राऊंड सांगतो, कारण काही जणांना म्हणजे मला असे फीडबॅक आले की तुम्ही कोरोनाचं पण म्हणजे मस्करी चालवली आहे की काय की काय नाही का, म्हणजे कोरोनासारखा इतका जीव घेणा विषय हा, याच्यामुळे जीव चाललेत लोकांचे आणि तुम्हाला गाणे कसे सुचतात. तर माझे बंधू राहुल सूर्यवंशी यांनी हा विषय लिहिला आणि मी ऐकत होतो गाणी, कोरोनावर चालू होती काय रामदास आठवले यांनी पण केला विषय, ते जगात पोहोचला जगभर प्रसिद्ध करून टाकलं त्यांनी कोरोना. जेवढा कोरोना पोहोचला ना तेवढे रामदास आठवले पोहोचले असतील कोरोनाच्या माध्यमातून. कोरोनाच्या माध्यमातून. त्यावर मग माझ्या मित्राला सुचलेलं, भरपूर जणांची गाणी मी ऐकत होतो की कोरोनावर गाणी करतात. मलाही वाटत होतं की काय मस्करी चालली, सिरियसनेस असावं. नाही नक्कीच कलेतून नेहमी प्रबोधन होऊ शकतं जास्तीत जास्त, पण तेवढंच मस्करी म्हणजे वेगळी पण कामं होऊ शकतात त्यातून. तर ते मस्करी करण्याचा प्रयत्न तसं चालू होता सगळ्या गाण्यांमधून. पण हे गाणं मी वाचलं आधी, जेव्हा मला त्यांनी गाणं पाठवलं, पूर्ण गाणं वाचलं, विषय फार सुंदर लिहिलेला आणि खरंच त्या गाण्यातून कोरोना बाबतीत अवेअरनेस म्हणजे काय काळजी घ्यावी हे सांगितलं गेलेलं आणि म्हणून फक्त मी हे गाणं गायलेलं आहे. फार सुंदर विषय त्यांनी मांडला आहे, तर नक्की ऐका तुम्ही सर्वांनी हेही गाणं. आलाय कोरोना ग बबड्या आलाय कोरोना. तर मजेदार विषय आहे ॲक्च्युली, थोडंसं गमतीदार त्यांनी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, कारण एवढे सिरियस झालेत लोक, कुठेतरी थोडीशी मजाही असायला हवी. घरात बसून सगळे वैतागलेले आहे आणि म्हणून कवीची कल्पना आहे की एक कपल आहे की जे आपसात बोलत आहेत, त्यांची चर्चा चालू आहे. त्या मुलाला त्याची गर्लफ्रेंड भेटायला येते, कोरोनाचा बाहेर सगळीकडे प्रादुर्भाव आहे आणि त्याची गर्लफ्रेंड त्याला भेटायला येते आणि तेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेंडला समजावतो. तो तिला बबडी काहीतरी असं प्रेमाने म्हणतो, बबडी सोनू पिल्लू जसं म्हणतात सगळे. तर तो त्याच्या गर्लफ्रेंडला समजवतो की आलाय कोरोना तर बबड्या आलाय कोरोना. तर हे मजेदार गीत मला वाटतं आपणासमोर सादर करावं मी, आणि तुम्हाला यूट्यूबला नक्की ऐकायला मिळेल. हे गाणं ऐका नक्की सर्वांनी. मला वाटतं ट्रॅक लावू का नाही तर मी आहे माझ्याकडं. शूट याच्यात नाही घेतला महापुरुषाची जयंती माझ्या घरी ना. काय करतो आपण. ट्रॅक नाही आहे, आपण मला वाटतं असंच घेऊ. ते ट्रॅक ॲक्च्युली ह्या मोबाईलमधून तो नेमकं स्विच होत आहे. थोडं फास्ट ठेवलंच तर माझे चालेल एकदम फास्टमध्ये घेऊ.
तो मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला समजावतोय की हातात हात तू देऊ नको, तोंडासमोर तू येऊ नको, हा आणि हातात हातात हात तू देऊ नको, तोंडासमोर तू येऊ नको, उगीच अंगाला झटू नको, क्या बात आहे. उगीच अंगाला झटू नको, अगं जरा तू लांब हो ना, आणि आलाय कोरून. हातात हात तू देऊ नको, तोंडासमोर तू येऊ नको, उगीच अंगाला झटू नको, अगं जरा तू लांब हो ना. तानपूर काय भेटे ना मला. आलाय कोरोना ग बाबडे, आलाय कोरोना, आलाय कोरोना ग पिल्लू, आलाय कोरोना, आलाय कोरोना ग बबडे, आलाय कोरोना, ए, आलाय कोरोना ग बबडे, आलाय कोरोना, हातात हात तू देऊ कोरोना ग नको, पिल्लू, आलाय कोरोना, हातात हात तू देऊ नको, तोंडासमोर तू येऊ नको, उगीच अंगाला झटू नको, अगं जरा तू लांब हो ना. आलाय कोरोना ग बाबडे, आलाय कोरोना, ए, आलाय कोरोना ग पिल्लू, आलाय कोरोना. पुढं तो सांगतो, 1 मीटरच्या अंतरावरती थांबून तू बोलायचं, 1 मीटरच्या अंतरावर थांबून बोलायचं, बरोबर आहे. आणि म्हणशील उष्ट खा माझं, मला ग नाही क्या जमायचं. बात आहे. 1 मीटरच्या अंतरावरती थांबून तू बोलायचं, म्हणशील उष्ट खा माझं, मला ग नाही जमायचं. बाजूला थांब इथून लांब, मनावरी तू घे ना. आलाय कोरोना ग बाबडे, आलाय कोरोना, आलाय कोरोना ग सोनू, आलाय कोरोना, आलाय कोरोना ग पिल्लू, आलाय कोरोना, आलाय कोरोना ग जानू, आलाय कोरोना. आता हा शेवटचा अंतरा मला फार आवडतो. प्रॉपर जर सांगितलं की काय करायला पाहिजे, की हँडवॉश करून हायजीन राहायचं, तोंडाला बांधूनच बाहेर यायचं, हा आणि हँडवॉश करून हँडवॉश करून हायजीन राहायचं. आणि हँडवॉशच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो, फार म्हणजे गैरसमजुती झालेल्या आहेत लोकांच्या, की सॅनिटायझर वापरल्यानेच जे हात साफ होऊ शकतात, विषाणूपासून आपल्याला सुटका मिळू शकते, असं नाही आहे. तुमच्या घरातला कुठलाही साबण असेल त्याने तुम्ही 20 सेकंदापर्यंत पण रब करत राहायला पाहिजे, तोपर्यंत तेव्हा तो त्या व्हायरसचा आउटर शेल फुटतं आणि तो नाहीसा होतो. तर कुठलाही साबण वापरा, पण साबण नक्की वापरा. ही त्याची पद्धत आहे हात धुवायची थोडीशी. असे सेंटरला असं करून असं करून असं करून हा, हे आणि असं करून व्यवस्थित या तुमच्या पद्धतीने हाताचा पूर्ण धुतलं की पोर्शन होतं. कव्हर झाला पाहिजे. आणि सॅनिटायझर नसेल तर कुठलाही साबण घरातला वापरा, हँडवॉश वापरा, सॅनिटायझर वापरा किंवा साबण वापरा. कुठल्याही याने पूर्ण विषाणू तो मरतो, पण साबण नक्की वापरा काही नसेल तर. आणि त्यानेच हात धुवा, 20 सेकंदापर्यंत नीट रब करून हात धुवा, पूर्ण पोर्शन हाताचा कव्हर करत जा. करेक्ट. आणि तोंडाला कमीत कमी स्पर्श करा. तर तेच या गाण्यातून सांगतात की हँडवॉश करून हायजीन राहायचं, तोंडाला बांधूनच बाहेर यायचं, पाणी गरम करून प्यायचं, आणि मटण शिजवून खायचं. क्या बात आहे. कारण तसाही गैरसमज पसरवला गेला की चिकनमधूनही तो पसरला जातोय, पण तसं नाहीये. पण आपल्याला आत्ता प्रोटीनयुक्त खाण्याची खूप गरज आहे. जर नॉनव्हेज खात असाल तर नक्की खात राहा, कारण आपल्या शरीराला आता C विटॅमिनची खूप गरज आहे, जे इम्युनिटी वाढवते आपले. तर संत्री खा जास्तीत जास्त, चिकन मटन भरपूर खा, त्यामधूनही प्रोटीन्स भरपूर मिळतात, इम्युनिटी वाढायला मदत होईल. तर जे काही गैरसमज असतील की चिकनमधून किंवा नॉनव्हेजमधून कोरोना पसरतोय, तर असं अजिबात नाही आहे. कारण 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आपण तापमानाला तो चिकन जर आपण शिजवतो, कुठलंही आपण जर गॅस लावलं तर 100च्या वर सेल्सिअसला तापमान जातच जातं. तर तिथं तो विषाणू टिकू शकत नाही. तर असं जे काही गैरसमज डोक्यात असतील काढून टाका. चिकन मटन दाबून खा, प्रोटीन तुम्हाला मिळत राहील. विटॅमिन C ज्यातून मिळतं ते सगळं जास्तीत जास्त खा. संत्री असतील, बाकी ज्यामधून तुम्हाला विटॅमिन C मिळतं. कंटेंट वाचत चला. ज्यूसचं असेल, कुठलं असेल, गोवा किंवा ते रिअलचे पण ज्यूस वगैरे येतात बाहेरचे, ते अवेलेबल असतील. फळं नसतील मिळत तर ज्यूस घ्या, पण विटॅमिन C जास्तीत जास्त घ्या. इम्युनिटी वाढवत राहा, याची फार गरज आहे आत्ता. कारण जर तुम्हाला जरी कोरोना झाला, तुमची इम्युनिटी चांगली असेल तर तुम्ही 101% वाचणार. त्यातून फक्त 2 ते 3% लोक मरत आहेत. तर घाबरून जाऊ नका, फक्त सतर्क राहा. आणि या सगळ्या काळज्या घ्या की हँडवॉश करून हायजीन राहायचं, तोंडाला बांधूनच बाहेर यायचं, पाणी गरम करून प्यायचं, चिकन मटन शिजवून खायचं, चिकन मटन शिजवून खायचं, चिकन मटन चिकन मटण शिजवून
पण जा आता थोड्या वेळाने 10 मिनिटच राहिले शेवटची की दिलं या लेक्चर आता तुझ्या तू घरी ग बाई जाणार आणि आलाय कोरोना आणि तुम्ही हे सगळं जर केलं तर नाही होणार कोरोना गबाबडे होणार नाही कोरोना हे होणार कोरोना गबाबडे होणार नाही कोरोना आलाय कोरोना गबाबडे आलाय कोरोना आलाय कोरोना गबाबडे आलाय कोरोना चालू ठेव. आणि आता रिसेंटली मी एक गाणं केलं रमाईवरचं कारण भरपूर साऱ्या रमायांनी ऐकल्या त्यामध्ये रमाईला नेहमी दिनदुबळी दाखवलं गेलं सहन करणारी रमाई पण रमाई मला कशी वाटते माझे बंधू सचिन डांगळे ज्यांनी राडा लिहिलेलं त्यांनीच हे गाणं मला पाठवलं आणि ते म्हटले की हे गाणं कर तू नक्की बऱ्याच दिवसांनी त्यांनी मेसेज केला मला भरपूर दिवसांनी त्यांचं गाणं मला कुठलं वाटलं की करावं तर फार सुंदर त्यांनी लिहिलं विषय वेगळा होता म्हणून मी तो केला पण काही जणांचं म्हणणं झालं की तुम्ही संबळमध्येच नाही का म्हणजे ढकळण गाणी का करता पण आपल्या मुलांची मेंटॅलिटी होती की जोपर्यंत त्यांना तसा रिदम मिळत नाही की त्याच्यावर नाचावं असं वाटेल उलट चाली मिळत नाही तोपर्यंत ते गाणे ऐकत नाही त्यामुळं मी माझा तरी पॅटर्न हाच आहे की मी प्रबोधनात्मकच विषय आणतो माझं कुठलंही गाणं ऐका तुम्ही गाण्याच्या शेवटपर्यंत जर ऐकलं तर गाण्यामध्ये सार असतो आणि तिथं काही ना काही मेसेज दिलेला असतो राडा ऐका त्यामध्ये गाणं शेवटचं कडवं ऐका आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे रामाई ऐका त्यामध्ये मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेला 53 दिवस तू झाली त्यावर तर मेसेज देण्याचा प्रयत्न नेहमी असतो तर ज्यांचे गैरसमज आहेत ज्या कोणी कवींचे असतील ज्यांचे कोणते गैरसमज असतील की आम्ही फक्त उडत्या चालीची गाणी करतो तर तसं नाही आहे तुम्ही पेटणारा सूर्य ऐका तुम्ही भिडेवाडा बोलला ऐका अशा प्रकारची गाणी आम्ही करतो आणि जी सर्वांना आवडतात की मग राडा असेल आणि हे जे रमाई माझी होती वाघीण असेल आणि माझं येणारच हे गाणं आहे जे समता सैनिक दलाने प्रोड्यूस केलं आहे ज्यामध्ये समता सैनिक दलाचं कार्यही मी पूर्णपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते गाणं लवकरच तुम्हाला स्वप्नील पवार बॉर्न आर्टिस्ट या माझ्या यूट्यूबच्या चॅनलला ऐकायला मिळेल सर्वांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे स्वप्नील पवार बॉर्न आर्टिस्ट हे चॅनल आणि त्याच चॅनलला माझं हे गाणं मी आत्ताच रिलीज केलेलं रमाई जयंतीला तर तेही सादर करतो आणि गाण्याचा पहिला शेर मी लिहिला आहे पुढचं गाणं पूर्ण सचिनने लिहिलेलं आहे पण गाण्याचा सार या शेरमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे राहणीमानानं जरी ती ग्रामीण होती ग्रामीण म्हणजे गावंडळ राहणीमान होतं साधी राहायची की राहणीमानानं जरी ती ग्रामीण होती स्वभावानं जरी ती शालीन होती पण पोटच्या पोरांचं दुःख पचवून बाबासाहेबांपाठी खंबीर उभी राहणारी माझी रमाई वाघाच्या काळजाची वाघीण होती ती माझी आई मला कशी वाटते सदर गीतातून ऐका ए वाट तिची खडतर वाट तिची खडतर आयुष्याचा संगर वाट तिची खडतर आयुष्याचा संगर लढली अशी भिडली तिनं केलं माझं सोनं लढली अशी भिडली तिनं केलं माझं सोनं वाघीण वाघीण रमाई माझी होती वाघीण 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 रमाई माझी होती वाघीण 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 रमाई माझी होती वाघीण 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 माझ्यासाठी दुःखाशी तिनं दिलाय सलडा दावा ओढून तसा कुणी संसाराचा गाडा सरळ मार्गी चालली कंत नाही बोलली सरळ मार्गी चालली कंत नाही बोलली रणरागिणी उभी राहिली कंबर कसून रणरागिणी उभी राहिली सदा कंबर कसून ये वाघीण वाघीण रमाई माझी होती वाघीण 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 रमाई माझी होती वाघीण 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 रमाई माझी होती वाघीण आणि शेवटी वाटतो या अभिमान लेख मी तुझा वाटतो या अभिमान लेख मी तुझा
वाघिण रमाई माझी होती वाघिण 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 रमाई माझी होती वाघिण आकाशाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का समुद्राची पातळी मोजायला तुमच्याकडे माप आहे का आणि घटना बदलायची भाषा करतात चांडाळानो त्या जातीवाद्यांना सांगणं की जे म्हणतात संविधान बदललं पाहिजे सेक्युलर शब्द काढायला चाललेत आता भाजपचा प्रयत्न चालू आहे हे सगळं कोरोनाचं प्रकरण चालू आहे आणि तिकडे त्यांचं काय चाललंय सेक्युलर शब्द काढून टाका संविधानातून सेक्युलर म्हणजे